आता नक्की छोटा वाटत असेल ना, पण हा छोटा नाही तर फार मोठा आणि खडतर प्रवास आहे. We will recollect our fondest memories towards the beloved batch of 2018. It is an event that will make you smile, that will make you cry, that will make you proud, and that will make you celebrate all the remarkable moment. So, once again, welcome you all with huge round of applause. The internship completion ceremony, and now finally the wait is over. Now, hereupon, I would like to invite our dear graduates to make their step forwards and work with a pride. Walk with a pride. शङ्खं चक्रं जलौकां दधदमृतघटम् शुकपरिविलासं मौलिमं भोजने MSMD in क्रिया शारीर along with PhD. सरांबद्दल सांगायचं म्हणलं तर सर इज एपिटोम ऑफ एक्सलन्स अँड हार्ड वर्क विथ their dedication. Sir is well known Ayurveda practitioner, working in Pune in the field of Ayurveda in India as well as abroad. Sir is renowned Nadi Tadnya, well-known yoga teacher and is well versed in Sanskrit. Sir has been working as a director of Kesha Ayurveda, which is India's first Ayurvedic hair testing lab and research center, and as a chief consultant of Kaya Ayurveda and Arogyavardhini Chikitsalay located in Pune, Maharashtra. Sir is also the author of various books on Ayurveda like Dravyagun Vidyan, Ayurveda Cosmetology, Kesh Ayurveda. Sir also works as a lecturer on various national and international seminars and webinars, and also he is a founder of Prachin Sahita Gurukul. Sir has been specially invited for interview as a guest for Ayurveda related information on DD Sahyadri. Under the Maharashtra University of Health Science Nashik, Sir works as a guest faculty lecturer for certification course in the Ayurveda Cosmetology. Sir did with the best president of Lions Club of Pune 2014. Sir has also been awarded 3 times with the special trophy for Samvad Parivartanacha by Commissioner of Pune for outstanding work in the criminal counseling. I am very glad to tell you all, Sir has successfully completed Netra Tarpan of more than 6,500 delegates and patients via camps with the Lions Club International. Recently, Sir has been awarded with Ayush Startup Challenge Award of 2022 for the concept of Kesha Ayurveda from the Honorable Prime Minister Narendra Modi. आता मी आपले प्रमुख अतिथी नामांकित वैद्य हरीश पाटणकर सर यांचं स्वागत करण्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत खाडे सर यांना विनंती करते. मी व्हिडिओ पॉज केला ना तर 2 मिनिटं मग फोटो घे. आजचा हा कार्यक्रम केवळ
आपल्या कॉलेजचे सर्वेसर्वा डॉक्टर नैमेश सर यांचा सत्कार करण्यासाठी मी ऋषिकेश कोकाट सर यांना विनंती करते. शकतो ज्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत. आपल्या यशाला कधीच न जळता अभिमानाने मिरवणारे आपले आई वडील. आजचा हा कार्यक्रम केवळ विद्यार्थी किंवा डॉक्टरांचा नाही, तर आपल्या आईवडिलांच्या गुणगौरवाचा आहे. तरी सर्वांनी पालकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात. पुढील सूत्र मी वैभव चौधरी व गौरी किथे यांच्याकडे सोपवते. 2018 मध्ये झॅन्थ्रॉन्स या नावाखाली या सर्वांचा सिद्धकला परिवाराशी एक नातं जोडलं गेलं. आज यांचा विद्यार्थी जीवनातील प्रवास पूर्ण होऊन एक वैद्य म्हणून सामाजिक जीवनातील प्रवास सुरू होत आहे. पण या विद्यार्थी जीवनात यांनी अनेक सुखदुःखाचे प्रसंग अनुभवले, बॅच म्हणून अनेक गोष्टींना तोंड दिलं. अशा अद्वितीय प्रवासाला आपण काही शब्दात जाणून घेऊ. वन फॉर ऑल अँड ऑल फॉर वन असा आमच्या बॅचचा अर्थ. 25 ऑक्टोबर 2018च्या दिवशी आम्ही सर्व उराशी भव्य दिव्य स्वप्न घेऊन सिद्धकलेत आलो. या स्वप्नांना पंख दिले ते आमच्या गुरूंनी. एका मातीच्या कच्च्या मडक्याप्रमाणे आम्ही सर्व आलो. आम्हाला शिकवलं, घडवलं, समाजात उल्लेखनीय सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली ती या सिद्धकलेनं आणि या आयुर्वेदानं. हिताहितांपासून सुरुवात झाली. पुढे खूप अडचणी आल्या संस्कृत शिकायला, परंतु मात्र हळूहळू सगळं सोपं होत गेलं. फर्स्ट इयरमध्ये संस्कृतची संधी, अष्टांगचे श्लोक, फिजिओची प्रिक, ॲनॅटची ट्रिक, पदार्थचं अनुमान प्रमाण याने आमच्या आयुर्वेदाचा मूळ पाया पक्का केला. सेकंड इयरमध्ये रसशास्त्राची धातू चिकित्सा, भैषज्य कल्पनेचे कल्प, द्रव्यगुणचे औषधी, रसगुण वीर्य, आचार्य चरकांचे सिद्धांत आणि रोगनिदानचे हेतू संप्राप्तीपासून प्रॅक्टिकल्सपर्यंत. हा टप्पा म्हणजे खरा वैद्यकीय जीवनातील उत्साहात्मक क्षणच. थर्ड इयरमध्ये स्त्रीरोग व प्रसूतीतंत्राचे श्लोक व त्याच्या पद्धती, बालरोगचे आवडते लेक्चर, अगततंत्राची आवडते सर्कज्ञान, चरक उत्तरार्धाचे सिद्धांत आणि स्वस्थ वृत्तसारखा सर्वांचा आवडता विषय आमच्या जडणघडणीत कायमच वैशिष्ट्यपूर्ण ठरला. फोर्थ इयरमध्ये पंचकर्माचे वैद्यकीय ज्ञान, शल्यचे तंत्रज्ञान, शालाक्याचे प्रत्येक इन्स्ट्रुमेंट, काही चिकित्सामधील जीवनोपयोगी चिकित्सा, UG लाईफमध्ये महत्त्वपूर्ण असा रिसर्च सब्जेक्ट. या सर्व विषयांनी खऱ्या अर्थाने आम्हाला घडवलं आणि त्याच समवेत हे विषय शिकवणारे आमचे आदरणीय गुरुवर्य. तुमचा आशीर्वाद आणि मार्गदर्शनाशिवाय आम्ही इथपर्यंत पोहोचणं अशक्यच. या सर्व प्रवासात अनेक संकटं आली, चुका झाल्या, पण त्यातून बोध घेतला आणि पुढे वाटचाल केली. परंतु या सर्वात आम्ही सर्व झॅन्थ्रॉन एकत्र होतो, आजही आहोत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. वेगवेगळ्या स्वभावाचे, वेगवेगळ्या ठिकाणाचे आम्ही एकमेकांना समजून उमजून राहिलो आणि यातच 4.5 वर्ष कसे गेले कळालंच नाही. आज मागे वळून पाहिलं तर सर्व आलेख डोळ्यासमोर येतो. शैक्षणिक नंतर 1 वर्ष इंटर्नशिप, त्यात 6 महिने कॉलेज राऊंड, 3 महिने PHC, 3 महिने सिव्हिल हॉस्पिटल आणि जमा झाल्या अशा अनेक आठवणी. आज या आठवणींची एक उजळणी तुमच्या पुढे मांडली आहे आणि इथेच त्याची समाप्ती झाली. बॅचचा प्रवास. आपण आतापर्यंत यांना एक बॅच म्हणून जाणून घेतलं, परंतु भावी आयुष्यात समाजात एक नामांकित वैद्य म्हणून नावलौकिक मिळवणारे सर्व डॉक्टरांच्या डॉक्टर टू बी पासून ते डॉक्टरपर्यंतच्या प्रवासाला पूर्णविराम देऊन त्यांना पदवी प्रदान करण्याच्या कार्यक्रमाकडे वळूयात. मी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर पाटणकर सर व व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करू इच्छिते की त्यांनी विद्यार्थ्यांच्या पदवी प्रदान करण्याच्या कार्यक्रमाकडे वळूयात. मध्ये पवन सरांनी घेतलेल्या पहिल्या अटेंडन्स पासून ते आज पदवी प्रदान करण्याच्या सोहळ्यात ही शेवटची अटेंडन्स आणि याच आठवणींच्या शिदोरीत आपण सुरुवात करूया रोल नंबर 1 पासून. So here I invite Dr. संतोष शांताबाई रामराव आडे, जीवाला जीव लावणारा दिलदार मित्र. मानूर या छोट्याशा गावातून येऊन सुरू झालेल्या या मुलाचा 5 वर्षाचा हा प्रवास गावातील पहिला डॉक्टर बनत पूर्ण झाला आणि खऱ्या अर्थाने आईवडिलांच्या कष्टांचे सार्थक झाले. आपल्या लहानशा गावाला वैद्यकीय सेवा देण्याचे संपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचे त्यांना खूप शुभेच्छा. टू यू डॉक्टर मुस्कान फिरुजा जयनाल अवेदीन. आपण आसाम ते संगमनेर हा पल्ला सैर करून सिद्धकलेत
पारंपरिक भेदाव्यतिरिक्त स्वतःची नाविन्यपूर्ण ओळख निर्माण केली. यामध्ये परदेशातील पद्मश्री नॅचरल या कंपनीमध्ये कंटेंट क्रिएटर हे काम करत आहात. मेडिकल स्टुडंट असोसिएशन ऑफ इंडिया मध्ये पब्लिक हेल्थ ऑफिसर म्हणून कार्यरत आहात. तसेच आपण MSAI च्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केले आहे. तसंच आपल्या पुढील वाटचालींना गगनचुंबी यश प्राप्त व्हावे ही सदिच्छा. डिपार्टमेंटचे काम देखील चोख पार पाडले. GMC मध्ये HR हॉस्टेल रिप्रेझेंटेटिव्ह हे पद सक्षमरित्या निभावले. आपण अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी ही सदिच्छा. टू यू डॉक्टर तेजस संगीता संजय अहिरे. आपण आपल्या व्हॉलीबॉल टीमचे उत्तम कॅप्टन राहिलात. तसेच आपण ॲथलीट म्हणून उत्तम कारगिरीही बजावली. स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन ऑफ झेंथ्रॉन बॅच अशी ही आपली अनोखी ओळख आहे. आपल्या कमी पण विनोदी बोलण्याच्या शैलीमुळे आपण इतरांना हसवतात आणि याच स्वभावामुळे आपण इतरांनाही आपलंसं करतात. आनंद ऋषी हॉस्पिटलची RMOची छान पद्धतीने सांभाळली अशी सदिच्छा. पुढील वाटचालीस आपणास सदिच्छा. आत्मविश्वासाने भरपूर, महत्वाकांक्षी व तितक्याच प्रेमळ सर्वगुण संपन्न असणाऱ्या अशा परफेक्शनिस्ट आहात. आपण एक उत्तम नृत्य कलाकार व चित्रकलाकार आहात. शैक्षणिक क्षेत्रातील आपली कामगिरी उल्लेखनीय आहे. आपण उत्तम यशाचे शिखर गाठावे हीच आपणाला सदिच्छा. डॉक्टर विकास सुनीता रोहिदास बापकर. आपण एक शिस्तप्रिय आणि हुशार व्यक्तिमत्व म्हणून गणले जातात. आपण क्लास रिप्रेझेंटेटिव्ह पदाची धुरा सांभाळली आहे. बारामतीकर म्हणून आपली अनोखी ओळख आहे. आपणास अकॅडमिक सेक्रेटरी ऑफ GMC 2022 या पदाचा कार्यभार सांभाळण्याची संधी मिळाली व ती आपण उत्तमरित्या पार पाडली. आपण आपल्याला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. अचूक डाव अभ्यासात आपले नाव कमावले. मित्रमैत्रिणींमध्ये लाडकी अशी वैष्णवी सुधाता बोंटे यांना उत्तरोत्तर प्रगती करावी ही सदिच्छा. आपली महत्वाकांक्षी इच्छा कौतुकास्पद आहे. आपण एक उत्तम चित्रकार गायिका देखील आहात. आपल्या पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आदिती मेघाली शशिकांत चौधरी. आपण एक शांत स्वभावाच्या अशा वैद्यकीय क्षेत्रासोबतच कला क्षेत्रातील आपली आवड जोपासत आलात. आपण एक उत्तम चित्रकार आहात. मूर्ती लहान पण कीर्ती महान. उत्तम बालरोग तज्ज्ञ असण्याच्या सर्व क्वालिटी आहेत. आपण आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर मानसी सपना निरंजन डांगे. आपण आपल्या विद्यार्थी जीवनात एक उत्कृष्ट विद्यार्थी तर होताच, पण आपल्या नृत्यकलेने स्नेहसंमेलन गाजवलेले आहे. आपण वैद्यकीय क्षेत्रात शक्य तेवढ्या प्रयत्नाने जास्तीत जास्त ज्ञान घेणाऱ्या वृत्तीने आपण एक उत्तम डॉक्टर असण्याचे प्रमाण दिले. मागील काही दिवसांमध्ये काय चिकित्सामध्ये केलेले काम कौतुकास्पद पात्र आहे. डॉक्टर मानसी, आपल्या पुढील वाटचालीसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा. प्रेझेंटिंग टू यू डॉक्टर केतकी दराडे. आपण अत्यंत महत्वाकांक्षी, जबाबदार, मनमिळाऊ आणि स्वच्छंद व्यक्तिमत्व आहात. आपण इंटर्नशिपमध्ये स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र या विभागात अत्यंत मोलाची कामगिरी केली. आपणास पुढील वाटचालीसाठी सदिच्छा.
हुशार, जिद्दी, महत्वाकांक्षी आणि मेहनती व्यक्तिमत्व आहात। आपली शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी कायमच उल्लेखनीय राहिली आहे। आयुर्वेद शास्त्रातही आपण अधिक रुची आहे। सहजयोगामुळे आपल्या व्यक्तिमत्वही अधिक खुलते। डॉक्टर नेहा देसाई, आपणास पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा। त्यामुळे आपण फर्स्ट इयर पासूनच शिक्षकांचे आवडते विद्यार्थी आहात। म्हणूनच आपल्याला आपल्या या कार्याचा गुणगौरव म्हणून नुकताच आपल्याला बेस्ट इंटर्न अवॉर्ड देऊ करण्यात आला। संयमी बोलणे, स्पष्ट वक्तेपणा या शब्दांमुळे आपण अनेक माणसं जोडली आणि यामुळेच आपण अनेकांचे प्रियही झालात। तरी आपल्याला पुढे मी डॉक्टर आहेर सर यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचं अंजली अनिल देशपांडे, आपल्या शांत, सोज्वळ आणि शुद्ध मराठी बोलण्याची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण आहे। आपण एक मायाळू व काळजी करणारे डॉक्टर व्हाल यात शंकाच नाही। आपण एक उत्तम ॲथलीट आहात याचाही अनुबंध आम्हास फर्स्ट इयर पासून आला आहे। डॉक्टर अपूर्वा देशपांडे, आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी महत्व, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस, आपला मनमिळावू व समजूतदार स्वभाव यामुळे आपण सर्वांचेच लाडके झालात। आपल्याला भविष्यातील वाटचालीसाठी सदिच्छा। प्रेझेंटिंग टू यू डॉक्टर रोहिणी कल्पना दिलीप गरुड, आपण नेहमी दूरदृष्टी ठेवून वर्तमान अगदी अचूकतेने जगता। आपण कायम आपली काव्य रचना, संगीत कला जोपासली आहे। स्त्रीरोग विभागातील आपले कौशल्य उत्तमरित्या विकसित केले आहे। आपण उत्तुंग यशाचे शिखर गाठावे हीच सदिच्छा व शुभेच्छा। प्रेझेंटिंग टू यू डॉक्टर अभिजित शिवानंद गंगाधर गंगासागरे, आपण एक उत्तम फोटोग्राफर, उत्तम डान्सर आणि ॲक्टर आहात। संकटाला तोंड देऊन पुन्हा अस्तित्व निर्माण करण्याची मूर्तिमंत उदाहरण आहात आपण। आपली शैली आणि आत्मविश्वासाने आपण रुग्णाच्या मनात घर कराल। आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। शीतल भगवान घुमरे, आपल्या विनोदी स्वभावाने समोरच्याला आपलंसं करण्यात एकदम निपुण असलेल्या, आपल्या कणखर आवाजाने व खळखळून हसण्याच्या शैलीने संपूर्ण कॉलेजमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अश्विनी घुमरे, बुलेट ट्रेनप्रमाणे अति वेगवान बोलण्याच्या अनोख्या अंदाजाने कायमच सर्वांचे लक्ष वेधले। डॉक्टर अश्विनी, आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। सोज्वळ, सदैव हसमुख अशा आहात। आपल्या वागण्या बोलण्यातून आपण खानदेशी असल्याची छाप उमटली आहे। अभ्यासातही आपण उत्तम आहात। डॉक्टर स्नेहल गिरासे, आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। प्रेझेंटिंग टू यू डॉक्टर आकांक्षा भाग्यश्री माधव गुट्टे, मनमिळावू, कलात्मक, महत्वाकांक्षी असे व्यक्तिमत्व। सर्जरी डिपार्टमेंट ते सिव्हिल कॅज्युलिटी, OPDच्या कमाल, अगदी सिन्सिअर असणाऱ्या ह्या डॉक्टर आकांक्षा गुट्टे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। प्रेझेंटिंग टू यू प्रशांत संगीता गजानन जगदाळे, आपण मूळचे मोरगाव बारामतीचे आहात। आपल्या उंच शरीरयष्टीच्या जोरावर आपण झेंट्रॉन्सला व्हॉलीबॉल आणि कबड्डी या स्पर्धांमध्ये नेहमीच यश संपादन करून दिले। कोणत्याही कार्याच्या नियोजनाच्या वेळी आपला नेहमीच हातभार झेंट्रॉनला भेटतो। आपण भविष्यात मोरगावचे प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ व्हावी हीच सदिच्छा। रवींद्रसिंग गोसावी, आपण सादर केलेल्या रखमा या पात्रासाठी आपण बेस्ट ॲक्ट्रेस म्हणून सन्मानित आहात। तसेच नृत्य, कला क्षेत्रात देखील उत्तम कामगिरी केली आहे। रुग्णसेवेप्रती आपण निष्ठावान आहात। आपणास भविष्यातील वाटचालीसाठी सदिच्छा। डॉक्टर उत्कर्ष स्वाती बाळासाहेब काळे, कर्जत ते संगमनेरमधील सरळ रस्त्यापेक्षा ही सरळ, अर्थातच स्ट्रेट फॉरवर्ड आहात। झेंट्रॉन बॅच पासून इंटर्नशिप पर्यंत प्रत्येक टप्प्यावर उत्कृष्ट कामगिरीने छाप सोडणारे आहेत। आपण प्रत्येक कामात आपले सर्वस्व प्रदान करणाऱ्या उत्कर्ष यांना वैद्यकीय क्षेत्रात गगनचुंबी यश प्राप्त होवे हीच सदिच्छा।
प्रेझेंटिंग टू यू डॉक्टर विजयश्री विद्या राजेंद्र काळे. आपण नेहमीच स्वतःच्या कामात नेहमीच मग्न ठेवत स्वजबाबदारी उत्तम पार पाडत आहात आणि उत्तम क्रिएटर इनोव्हेटिव्ह असणाऱ्या एक कलाकार म्हणून सगळीकडे आपली ख्याती आहे. प्रत्येक अडचणीवर सहज मात करणे हा आपला गुण आपणास कायम यश देत राहतो. डॉक्टर विजयश्री काळे, आपण भविष्यामध्ये कायम अशीच प्रेरणादायी काम करावे ही सदिच्छा. प्रेझेंटिंग टू यू डॉक्टर अंकिता संध्या अशोक कांबळे. ENT डिपार्टमेंटमध्ये सगळे कामं सिन्सिअररित्या पार पाडलेल्या प्रामाणिक व्यक्तिमत्व, आलेली संकट बाजूला सारून त्यातून पुढे जाऊन आतापर्यंतचा प्रवास उत्तमरित्या पार पाडलेल्या स्ट्रॉंग पर्सनॅलिटी अशा या डॉक्टर अंकिता कांबळे यांना भविष्यात खूप उंची गाठावी आणि सर्व ध्येय पूर्ण व्हावी यासाठी खूप खूप सदिच्छा. टू यू डॉक्टर अस्मिता उषा बाळासाहेब काटकर. डॉक्टर आणि रायटर अशा दोन आभूषणे मिरवणाऱ्या या मुलींचे अक्षर जितके छान असतात त्यापेक्षाही भारी तिचा स्वभाव. आयुर्वेद प्रॅक्टिसचे स्वप्न व मनी बाळगणारे, जिच्या नावाचा अर्थच अभिमान आहे. आज घरातील पहिली डॉक्टर बनून ही मुलगी खरोखर तिच्या कुटुंबाचा अभिमान ठरली आहे. डॉक्टर अस्मिता काटकर यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. पहिला CR. जशी आमची उंची तशी आमची कीर्ती देखील. ज्यांना गायनॅकमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे, स्टडीचा विषय असेल तर सर्वात पुढे असणाऱ्या या डॉक्टर दीपाली केंद्रे यांना भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर सारा वंदना मधुकर मैड. सर्वांना सहकार्य करणारी नितळ मनाची सजग मैत्रीण डॉक्टर सारा वंदना मधुकर मैड. प्रशिक्षित वैद्य, आपल्या खांद्यावर सहजपणे पेलणारी सर्व जबाबदाऱ्या, अद्वितीय प्रशिक्षणार्थ, आयुर्वेद आणि योगाभ्यास या दोन्ही शास्त्रात सतत नाविन्याचा ध्यास घेत तिने आयुर्वेदाला सर्वस्व मानत देणाऱ्या सर्व वैद्य सारा हीस पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. प्रेझेंटिंग टू यू डॉक्टर अस्मिता उषा बाळासाहेब काटकर. सुनीता पोपटराव खेडकर. कोणत्याही खेळामध्ये उत्स्फूर्तपणे आपला भाग घेतला आणि उत्तम असे यश संपादन केले. नगर येथील आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये कार्डियक ICUचा आपण अनुभव घेतला. त्यातही आपण सर्व गोष्टींमध्ये पारंगत झाला. साधे राहणीमान, आरोग्याविषयी कॉन्शियसनेस. टू यू डॉक्टर ऋतुजा वैशाली विजयकुमार कपिले. आपण आपल्या बॅचमधील डिबेटिंग सेक्रेटरीचं पद योग्यरित्या भूषवलं. सिद्धकलेत एंट्री केल्यापासून ते एक्झिटपर्यंत कॉलेजमध्ये सगळ्यात बिनधास्त व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर ऋतुजा विजयकुमार कपिले यांना पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. प्रेझेंटिंग टू यू डॉक्टर ऋषिकेश गंगा शंकर कोकाट. उत्तम आणि प्रभावी निर्णय क्षमता, धाडसी आणि धारदार वक्तृत्व कौशल्य, कवी, लेखक, उत्तम व्यवस्थापन हे आपले अंगीभूत गुण आहेत. अगदी कमी काळामध्ये आयुर्वेदासारख्या महान शास्त्रामध्ये आपण ओळख निर्माण केली. श्री सार्थ आयुर्वेद या नावाने आपण रुग्णसेवा देखील करत आहात. वित्त अग्निकर्म या त्वरित फलदायी चिकित्सेने आपण अनेक रुग्णांचे मोफत उपचार करत आहात. आपल्या पुढील वाटचालीसाठी, आयुर्वेदाच्या सेवेसाठी आपल्याला श्री आदिशक्तीचे अनंत आशीर्वाद लाभो ही सदिच्छा. मिळून मिसळून राहणे ही आपली ओळख. मराठी साहित्य व काव्य याबद्दल विशेष आपुलकी व रस असणारे असे समाजसेवा हेच ध्येय व समाजसेवा हेच सर्वस्व असे मानणारे डॉक्टर श्रीराम कोकाटे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. टू यू डॉक्टर गौरव सुमित्रा माणिकराव राऊत. नेहमी शांत व स्वतःमध्ये गुंतलेले व्यक्ती आपण आहात. आपण एक छान कॅरम व क्रिकेट खेळाडू आहात. आपण मित्रांसाठी सदैव तत्पर असता. डॉक्टर गौरव, आपल्या पुढील वाटचालीसाठी, आपल्या वैद्यकीय आयुष्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा. शाश्वत JMC मध्ये ग्राहक भांडारचे पद सांभाळून महाविद्यालयात शालाक्य विभागात मन लावून काम पाहणारे, बिझनेस माइंडेड मूर्ती लहान पण कीर्ती महान असे
डॉक्टर अनिकेत लड्डा यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप सदिच्छा. डॉक्टर समर्थ कल्पना बाबासाहेब सलालकर, अत्यंत हुशार, शांत, प्रेमळ, सामंजस्याने वागणारे व मैत्री निभावणारे आपण आहात. झेंथ्रॉन बॅचची श्लोकावली म्हणून ओळखले जाणारे, तब्बल 5 वर्ष लोणी ते संगमनेर प्रवास करून देखील कॉलेजमध्ये नेहमी नियमित वेळेवरती उपस्थित राहणारे डॉक्टर समर्थ आपणास भविष्यामध्ये उत्तम चिकित्सक होण्यासाठी व रुग्णसेवा आपल्या हातून घडो हीच सदिच्छा. आपण व्हॉलीबॉल टीममध्ये उत्तम कामगिरी पार पाडली. आपण बालरोग विभागामध्ये उत्तम कामगिरी निभावली. आपण आधुनिक शास्त्राच्या अभ्यासात अत्यंत अग्रेसर होता. डॉक्टर हर्षराज आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. प्रेझेंटिंग टू यू डॉक्टर योगेश शिंदे, एक उत्तम मिमिक्री आर्टिस्ट तसेच आध्यात्मिक ज्ञान असणारे, सहजयोग युवा तालुका कोऑर्डिनेटर संगमनेर व सहजयोग टीचर म्हणून आपण मागील 3 वर्षापासून काम पाहिले. तसेच कोविड काळातही आपण रुग्णांना उत्तम अशी सेवा प्रदान केली. आपण प्रेमळ स्वभाव व सर्वांना आकर्षक वाटतो. अशा या डॉक्टर योगेश शिंदे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. डॉक्टर हर्षल ज्योती रामकृष्ण सोनवणे, बुद्धिबळ या खेळात विशेष मानकरी आपण आहात. आपण प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सिव्हिल हॉस्पिटल व महाविद्यालयातील शल्य विभागात प्रामाणिकपणाने छाप पाडली. आपणास न्यू टेक्नॉलॉजी विषयी विशेष रुची आहे, त्यामुळे आपणास डॉक्टर गॅजेट ग्रीक असे देखील मानतात. आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप सदिच्छा. अद्वितीय कामगिरी करणारे ब्लडी सर्जन म्हणून देखील आपली गणना आहे. आपण बॅचमध्ये कुशल नेतृत्व करणारे, कॉलेजचे स्टार प्रचारक, बॅचमधील फ्लॉपर पासून ते कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये आपला जम बसवण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण करणारे, अशा सर्व गुणांनी उत्तम असे डॉक्टर शुभम पाटील यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. मध्ये स्पोर्ट्स सेक्रेटरी म्हणून खूप छान पद्धतीने आपली जबाबदारी पार पाडली. तसेच कला क्षेत्र असो व क्रीडा क्षेत्र असो, आपण आपल्या सुबक कौशल्याने बऱ्याच ठिकाणी यश संपादन केले आहेत. उत्तम सिंगर तर आपण आहातच, पण उत्तम स्पोर्ट्स पर्सनही आपण अलौकिक मिळवला. आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप अशा शुभेच्छा. प्रेझेंटिंग टू यू डॉक्टर गोपाल अनिता प्रमोद शिजोळ, रुग्णसेवेप्रती आपली असलेली निष्ठा व मेडिसिन विभागात आपण केलेली कामगिरी अद्वितीय आहे. मेडिसिन शास्त्रप्रती आपली असलेली श्रद्धा, ह्या दिशेने आपण केलेली वाटचाल, तिथेच कायम काम करण्याची व नवनवीन गोष्टी शिकण्याची आपली जिद्द अभिमानास्पद आहे. आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप सदिच्छा. ती जबाबदारी मुलगी, शांत संयमी व्यक्ती असून आपण मित्रांमध्ये मैफिलीची रंगत आहात. आपल्या मतावर ठाम राहून नावाप्रमाणे आपण राजकारणी व नेतृत्व करणारे आहात. शाश्वत जीएमसीच्या लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपण सुंदर काम पाहिले. आपणास पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा. कैलास मरारी, शांत, अभ्यासू, ध्येयवान आणि हुशारी व्यक्तिमत्व, मैत्री जपणारं आणि प्रत्येकाला सढळ हाताने मदतीस उभे राहणाऱ्या, शांततेत क्रांती करणारे आपले हे अनोखे व्यक्तिमत्व डॉक्टर सायली मराडे यांना वैद्यकीय क्षेत्रात पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. कायम आपलं सोशल नॉलेज अप टू डेट ठेवतात. आपण गायनेक डिपार्टमेंटमध्ये उत्तम कामगिरी केली. आपण धाराशिवकर म्हणून ओळखल्या जातात व या संगमनेरमध्येही एक वेगळी छाप सोडली. आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप सदिच्छा. डॉक्टर वैष्णवी शारदा श्रीहरी नागरगोजे, सर्वांना हसविणे आणि मैफिलीला रंगत आणणे हे आपल्याकडूनच शिकावे. आयुर्वेद म्हणजे आपला जीव की प्राण. आयुर्वेदाच्या नवनवीन गोष्टी शिकणे, नवीन कल्पना शिकून घेणे यात आपल्याला विशेष रस आहे. अशा वैद्य वैष्णवी नागरगोजे यांना अनंत आशीर्वाद लाभो व त्यांनी आपल्या वाटचालीसाठी भरपूर अशा शुभेच्छा. टू यू डॉक्टर ऐश्वर्या ललिता मनोज सैंदाने, आपली नृत्यकला आणि त्याच्यावर असणारे आपले निस्सीम प्रेम,
अविश्वसनीय आहे. आपण विद्यार्थी जीवनातून प्रशिक्षणासाठी प्रदानपण करण्यापूर्वी आपले वैवाहिक जीवनात प्रदानपण केले, तरीही आपण आपले सर्व कार्य चोख पार पाडले. प्रेझेंटिंग टू यू डॉक्टर उत्कर्ष अलका तुकाराम खोसे. आपण एक उत्कृष्ट कवी आहात. आपले कॉलेजची पिंपरणे गावची ओपीडी उत्तमरित्या सांभाळली, तसेच नगरच्या आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये अल्पावधीत आपली ओळख निर्माण केली. तसेच स्टुडंट काउन्सिल 2022 मॅगझिन सेक्रेटरी म्हणूनही पद भूषवले. आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप अशा अत्यंत हुशार, मेहनती, ध्येयप्रेमी विद्यार्थिनी, प्रेमळ स्वभावाची बरोबरच थोडंसं कणखर व्यक्तिमत्व, सर्वांना मदत करणं हा त्यांचा स्वभाव. क्लासच्या CR पदाची उत्तमरित्या जबाबदारी पेलली आहे, यात कसलेच दुमत नाही. आपण नेहमीच आपल्या वैयक्तिक आणि शैक्षणिक कामात समतोल राखत उत्तमरित्या यश मिळवता आलात. डॉक्टर अनुजा साळुंके यांना आपल्या पुढील स्वप्नपूर्तीसाठी खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर श्वेता शुभांगी सुनील सोनूने. आपण एक उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून ओळखले जातात. याबरोबरच आपल्यामध्ये असणारे नियोजनाच्या कौशल्याने आपण JMC मध्ये उत्तम कामगिरी देखील केली. बरोबरच आपल्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अचूक असते, याच्यामुळे आपले प्रत्येक अडचणीवर सहज मात करता. आपल्यासाठी सर्व गुण संपन्न असे म्हणणे वावगे ठरणार नाही. डॉक्टर श्वेता, आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप अशा शुभेच्छा. ऋतुजा सीमा अजिनाथ शिंदे. आपले शांत आणि प्रभावी व्यक्तिमत्व आणि सर्व गोष्टींना शांत आणि संयम राखून सोडवण्याची कला कौतुकास्पद आहे. चित्रकला आणि संगीताची उत्तम ज्ञान असणाऱ्या, प्रेमळ, मनमिळावू आणि समजदार व्यक्तिमत्व असणाऱ्या आपल्या डॉक्टर ऋतुजा शिंदे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप अशा सदिच्छा. डॉक्टर वैष्णवी वर्षा पांडुरंग सुर्वे. आपण एक उत्कृष्ट डॉक्टर होण्याचे सर्व गुण बाळगून आहात. आपला शांत स्वभाव व आत्मनिश्चयी असणे आपणास कायम यश देत राहिले. आपल्याकडे नम्रतेने कुठलीही गोष्ट शिकण्याची कळकळ असणे सन्मान प्राप्त आहे. डॉक्टर वैष्णवी, आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप अशा सदिच्छा. रंजना बाळासाहेब वैष्णव. आपण बॅडमिंटनमध्ये सिद्धकलेत खूप नाविन्यपूर्ण काम कमावले आहे. तसेच आपल्या मेहनतीच्या जोरावर आपण टॉपर लिस्टमध्ये आपले नाव अग्रेसर असते. आपणास आपल्या करिअरसाठी खूप खूप सदिच्छा. डॉक्टर पराग सुनंदा लीलाधर पाटील. आपणास आपल्या खानदेशी भाषेचा सार्थ अभिमान आहे. आपल्या खेळाडू वृत्तीमुळे झेंट्रॉन्सला आपण फॉर्म फर्स्ट टू लास्ट कबड्डी, क्रिकेट, कॅरम मध्ये यश संपादन करून दिले. आपण लगेचच एखाद्या बरोबर ओळख काढतात व कौशल्याने आपणास बराच समुदाय जुडला आहे. डॉक्टर पराग पाटील, आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप अशा सदिच्छा. डॉक्टर साक्षी कुलधर. आपण आपली वैद्यकीय क्षेत्रातील आवड आणि त्याबद्दल असणारे प्रेम हे आपण वेळोवेळी दर्शवत गेला. आपल्या इंटर्नशिपमधील सर्वही काम एक अत्यंत उल्लेखनीय होतं. आपण वैद्यकीय क्षेत्रात गगनचुंबी अशी यश प्राप्त करावे यासाठी खूप खूप अशा सदिच्छा. डॉक्टर मानसी नरसाळे. आपण फर्स्ट इयरच्या सर्व डेकोरेशनपासून ते कॉन्व्होकेशनच्या डेकोरेशनपर्यंत सर्व जबाबदारी उल्लेखनीयपणे पार पाडली. आपण आपल्या वैद्यकीय क्षेत्रात असलेली आवड ही सर्वांना माहितीच आहे आणि यामध्ये आपण आपले भविष्य उत्तमरित्या पार पाडाल अशी खूप खूप सदिच्छा. केंद्रे. आपण 5.5 वर्ष ही श्लोकावली या नावाने ओळखला गेलात. प्रत्येक सब्जेक्टचे श्लोक तोंडपाठ असणाऱ्या, शांत, सोज्वळ, सदैव हसमुख अशा आहात. आपल्या वागण्या बोलण्यातून आपण खानदेशी असण्याची छाप उमटली आहे. पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. अभिनंदन व मान्यवरांचे आभार. सर्व मान्यवरांना विनंती असेल की त्यांनी स्थानापन्न व्हावे. समाजात जनसेवा करण्यासाठी रुजू व्हायचं आहे. तरी ही जनसेवा जनहितासाठी, कल्याणासाठी प्रदान व्हावी म्हणून आपण आता एका शपथबंधनात बांधले जाणार आहात. तरी मी वैद्य पल्लवी जोशी मॅम यांना विनंती करतो की त्यांनी सर्व डॉक्टरांना शपथ प्रदान करावी. माझ्या विद्यार्थ्यांचे सर्व पालक आणि आत्ताच ज्यांनी पदवी घेतलेली असे माझे सर्व भावी वैद्य, वैभव खालून जा. मी सर्वांना सूचना करते की त्यांनी प्रतिज्ञा घेण्यासाठी उभे राहावे. परिधान करतो. आज हे आमचे भावी वैद्य पुढे आयुर्वेदाचं ज्ञान पुढे देणार आहेत.
यासाठी त्यांनी पुढील प्रतिज्ञा घ्यावी. प्रतिज्ञेचं मी उच्चारण करेल, त्या पदांचं त्यांनी पुनरुच्चारण करावं. ओम नमो भगवते महासुदर्शनाय अमृत कलश हस्ताय सर्व रोग निवारणाय श्री महाविष्णु स्वरूप श्री धन्वंतरी देवताय नमो नमः. कर्मसिद्धिं अर्थसिद्धिं यशोलाभं प्रेत्य स्वर्गम इच्छता भीषजा अयम गो ब्राह्मणादो कृत्वा सर्व प्राणभृतां शर्मा शासितव्यम अर्हम उत्तिष्ठता च उपविशता च सर्वात्मनाच्या आतुराणां आरोग्याय प्रयतितव्यम जीवित हेतुः अपि च न आतुरेभ्यो नाभिद्रोगधव्यम मनसा अपि च न सर्वमेव परस्वम्. विभृत वेश परिच्छदेन भवितव्यम अशौनेन अपापेन अपाप सहायेन च श्लक्ष्ण शुक्ल धर्म्य शर्म्य धन्य सत्य हितं वचसा देशकाल विचारणा स्मृतिमतां ज्ञान उत्थान उपकरण संपत्सु नित्यं यत्नवतां च न च एव हि अस्ति सुतराम् आयुर्वेदस्य पारम् तस्मात् प्रमत्तः शश्वद अभियोगम् अस्मिन् गच्छेत् एतच्च कार्यमिति. ओम नमो नमः. आता आपण जी प्रतिज्ञा घेतली आहे ती संस्कृत मधून आहे. आपले पालकही इथं बसलेले आहेत, त्यांना याचा अर्थ कळावा यासाठी या प्रतिज्ञेचं जे मराठी भाषांतर आहे ते मी आपलं आम्ही नेहमी सर्व रोग्यांच्या स्वास्थ्य लाभासाठी प्रयत्न करू. आपल्या उपजीविकेसाठी देखील कोणत्याही रोग्याचा द्रोह करणार नाही. आपल्या मनामध्ये कधीही दुसऱ्याची संपत्ती हरण करण्याची इच्छा धरणार नाही. आमच्या वैद्याच्या परिवेशातून नेहमी विनम्रता व्यक्त होईल. पापकर्म करणार नाही, पापकर्मात सहकार्य करणार नाही. आम्ही नेहमी मधुर, निर्दोष, धर्मानुकूल, कल्याणकारक, यशोवर्धक, खरे व हितकारक वाक्यांचा प्रयोग करू. आम्ही सदैव देश काल यांचा विचार करून चिकित्सा कार्य करू. आम्ही नेहमी स्मृतिशील राहू. आम्ही सदैव ज्ञान, उत्थान, उपकरण यांची योग्य माहिती घेऊनच चिकित्सा करू. आम्ही चिकित्सा कार्यासाठी प्रतिक्षण प्रयत्नशील राहू. असा वैद्य होण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असू. धन्यवाद. ओम श्री धन्वंतरे नमः. सद्गुरु श्री माधवनाथाय नमः. आज इथे सिद्धकला आयुर्वेद कॉलेजमध्ये आपल्या सर्वांच्या आदरणीय जयश्री सराफ मॅडम, त्याचबरोबर नैमिष सराफ सर, कॉलेजचे प्राचार्य प्रशांत खाडे आणि इतर सर्व शिक्षक वृंदगण, आजच्या अर्थातच सत्कार मूर्ती तुम्ही सगळे विद्यार्थी, आणि त्यांच्या यशाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व पालक, हा कौतुक सोहळा बघूनच खरंच मनापासून आनंद वाटतोय. तुमचं कौतुक करण्यासाठी आलेल्या पालकांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. मी खरं तर भाग्य समजतो माझं की मला माझ्या तशा वयाच्या कमी वयात एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला एक प्रमुख अतिथी म्हणून तुम्ही बोलवलत, तो सन्मान दिलात, त्याबद्दल मी सराफ कुटुंबियांचं आणि आमचे प्राचार्य खाडे सरांचं खरंच मनापासून आभार मानतो.
आपल्या सगळ्यांनाच कमी वयात जबाबदाऱ्या जास्त असतात. कदाचित एखादं तरुण व्यक्तिमत्व तुमच्यासमोर आणण्याचा संकल्प करताना पाठीमागे बसलेल्या व्यक्तींना तुम्हाला लवकर जबाबदारीची जाणीव व्हावी हाही असू शकतो. आम्हाला आमच्या आयुष्यात जेव्हा अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश घेतला, आता तेव्हाचे दिवस आठवत आहेत. जेव्हा आम्ही प्रवेश घेतला, कॉलेजमध्ये आलो, गावाकडून आम्ही आलो होतो, तुमच्यासारखेच विद्यार्थी होतो. तुम्ही तुमचे आता 5-6 वर्षांचे अनुभव एका ओळीमध्ये इथे सूत्रसंचालकांनी खूपच छान पद्धतीने सांगितले. आणि त्या प्रत्येक व्यक्तीच्या अनुभवाच्या वेळी काहीतरी एक फ्लॅशबॅक होत होतं आणि पाठीमागे सरकण एक चित्रपट जसा आपल्या डोळ्यासमोरून जातो तसा जात होता. खरं तर आपल्याला डॉक्टर बनवणं हे आपल्या आई वडिलांचं खूप मोठं स्वप्न असतं. इथे असलेल्या कित्येक विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचं ते खूप मोठं स्वप्न असणार आहे. आणि आज इथे इंटर्नशिप कम्प्लिशन झाल्यानंतर हा एक छोटासा सोहळा बघताना त्यांना खरंच त्यांचं मन, त्यांचं हृदय अगदी आनंदाने तृप्त झालेलं असेल. आपल्याला जाणवत नसलं तरी त्यांना खूप जाणवतं. मी म्हटलं तसं मला तो फ्लॅशबॅक होत होता. त्यांना रानात केलेलं काम जाणवत असतं. तुमच्यासाठी मधमाशीप्रमाणे प्रत्येक ठिकाणातून पै गोळा केलेला मध, तुमच्या प्रत्येक महिन्याला मेसचं बिल देताना, प्रत्येक महिन्याला कॉलेजची फीस देताना किंवा अन्य कुठल्याही वेळी त्यांनी मधमाशीसारखं सगळं अवतीभवती फिरून, कदाचित आयुर्वेदात योगवाही मधमाशीला त्यामुळेच म्हणत असतील, ते सगळं देत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं. आपण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपल्यासमोर आता पर्याय सुरू होतात. व्यवसाय करावा की नोकरी करावी, हा वैद्यकीय व्यवसायाचं शिक्षण घेतलं तरी पडणारा मूलभूत प्रश्न आपल्याही सगळ्याच मुलांना सतावायला सुरुवात करतो. खरं तर वैद्यकीय व्यवसाय असो वा नोकरी असो, आत्ता तुम्ही शपथ घेतल्याप्रमाणे कर्मसिद्धी, अर्थसिद्धी, यशोलाभम, खूप नोबल आपलं प्रोफेशन आहे. खूपच नोबल. म्हणजे खूप सर आम्हाला नेहमी म्हणायचे की पुण्य लागतं वैद्य बनायला. तर मला असं वाटतं की तुम्ही खरंच सगळे पुण्यवान आहात की तुम्ही आज वैद्य झालेले आहात. लक्षात ठेवा की आता तुम्ही आयुर्वेदाची निवड केलेली नाहीये, आयुर्वेदाने तुमची निवड केलेली आहे. आणि एका खूप चांगल्या कार्याला आता तुम्ही सज्ज झालेला आहात. क्वचित धर्म हा, क्वचित मैत्री, क्वचित अर्थ हा, क्वचित यश हा. काहीही केलं तरी तुम्हाला यश हे मिळणारच आहे. आता आजपासून एक मनामध्ये एक चंगच बांधा. आपल्या ज्ञानाचा फायदा आपल्या आईवडिलांना, आपल्या प्रियजनांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्यावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांना कसा होईल एवढा एकच विचार करा. अजून थोडा हवं तर अभ्यास करा. आपल्याच घरात अवतीभोवती खूप चॅलेंजेस आहेत. संगमनेरमधूनच माझ्याकडे त्वचारोगाचे खूप रुग्ण येतात. खूप छान बरे होऊन ज्यावेळी ते जातात त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो खूप बघण्यासारखा असतो. तुम्ही थोडा प्रयत्न केलात तर तुम्हाला तुमच्या घरामधूनच व्याधी दिसायला सुरुवात होतील, आजार दिसायला सुरुवात होतील. या प्रत्येकाला आपल्या ज्ञानाचा फायदा कसा होईल फक्त एवढाच विचार करा. प्रत्येकाला बरं करण्यासाठी तुम्ही काय योगदान देऊ शकता, कारण पैसा हा तुम्हाला मिळणारच आहे, त्याच्याबद्दल तुम्ही मनात यत्किंचितही शंका आणू नका. तुम्ही फक्त लोकांना बरं करा. आमचे वडील आम्हाला नेहमी म्हणायचे की तू फक्त बरे कर. रंजले गांजलेले, त्रास झालेले, त्यांची दुःख त्यांना माहिती असतात. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सुद्धा असे काहीतरी छोट्या मोठ्या घटना घडलेल्या असतात की ज्या आपल्याला ती एक किक देतात ते काम करण्यासाठी. खूप गोष्टी घडत असतात. आपण फक्त सजग राहिलं पाहिजे. दक्ष तीर्थार्थ शास्त्रार्थ दृष्ट कर्मा शुचिर्भिषक असं सांगितलेलं आहे. वैद्याने सतत दक्ष असलं पाहिजे. आता तुमचा प्रवास सुरू झालेला आहे सतत दक्ष राहण्याचा. आम्ही एक प्राचीन संहिता गुरुकुल चालवतो. कदाचित त्या गुरुकुलचा संस्थापक अध्यक्ष म्हणून त्या नात्यानेही मी तुमच्याशी बोलतोय की आता तुम्ही या क्षेत्रात आलेला आहात. तुम्हाला आता मनापासून रुग्णांची सेवा करायची आहे.
सेवेमध्येच तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. मन में रहे यह भाव, सेवा ही बने स्वभाव. मन में रहे यह भाव, सेवा ही बने स्वभाव. आपल्या मनामधले आता विचार पूर्णपणे बदला. ही एक छोटीशी संस्काराचीच शिदोरी असते. आजचा हा दिवस म्हणजेच एक छोटासा संस्कार असतो. संस्कार असतो आपल्याला जाणीव करून देण्याचा. संस्कार असतो आपण आता वैद्य झालो याचा. चरकाचार्यांच्याच भाषेत संस्कार असतो आता तुम्ही द्विज झालेला आहात, आता तुमचा दुसरा जन्म झालेला आहात. याच्या पूर्वीचे तुम्ही वेगळे होतात आणि आता याच्या नंतर तुम्ही वेगळे आहात. इथे तुमचा एक आता दुसरा वेगळा जन्म झालेला आहे. त्यामुळे समाजात उठताना, बसताना, वागताना, इतरांमध्ये मिसळताना प्रत्येक ठिकाणी आता तुम्ही वैद्य आहात. लोक खूप कौतुकाने, आशेने, अपेक्षेने तुमच्याकडे बघत असतात. आजकाल सर ट्रेंड बदलत चाललेले आहेत. तुमच्या अनुमतीने फक्त अजून 1 मिनिट वेगळं मार्गदर्शन मुलांना करू इच्छितो. आमचे सर आणि आमचे वडील या दोघांमध्ये आम्ही शिकत असताना मनामध्येही खूपदा द्वंद्व निर्माण होत होती. पण आमचे वडील काही गोष्टी खूप सुंदर सांगायचे आणि कदाचित त्यांच्यामुळेच विचारांची बैठक अत्यंत स्ट्रॉंग झाली. आणि मग हळूहळू 1 जानेवारी 2008ला प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर वैद्य प्रशांत सर बघतायत, तो ग्राफ वाढत गेला. केश आयुर्वेदच्या जगभरात 108 शाखा झाल्या. ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, जर्मनी, दुबई, रशिया या ठिकाणी या सगळ्या शाखा वाढत गेल्या. काय आयुर्वेद वाढत गेलं. 1 वर्षापूर्वी मोदीजींच्या हस्ते आयुष सेगमेंटमधला बेस्ट स्टार्टअप अवॉर्डही मिळाला. हे सगळं करत असताना न कळतच खिशात पैसे खुळखुळायला लागतात, अकाउंट भरायला लागतं, खूप आनंद वाटायला लागतो. पण वडिलांनी सांगितलं होतं 4 पैसे जास्त आले तर काय करशील. आता 20 गाया घेतल्यात, गोठा चालवतोय. पैसे जास्त आले, मर्सिडीज घेण्याची ऐपत तयार झाली तर बाळांनो, तुमचे आई वडील जे करत होते ना ते समाधानासाठी करा. मर्सिडीज नका घेऊ. बघा, विचार पटले तर घ्या. आई वडिलांनी जे क्षेत्र केलं, ज्या क्षेत्रात काम केलं, त्या कामातली कोणतीही गोष्ट तुम्ही तुमच्याकडे जास्त पैसे झाल्यानंतर करायचं ठरवलं ना, आयुष्य अजून सोपं आणि सुंदर जातं. मागच्या वर्षी गावाकडे एक विहीर पाडली. कारण कॉलेज लाईफमध्ये असताना त्या विहिरीचं पाणी आणायला काय कष्ट लागत होतं हे बघितलं होतं. त्यामुळे एक गाडी घ्यावी का एक विहीर पाडावी, तर सहज माझ्यातला वैद्य म्हणतो आता आपण विहीर पाडूयात. गाडी काय, गाड्या लागतातच. आपण ठरवलं तर आयुष्य खूप सोपं जातं. अनावश्यक बाहेर पडल्यानंतर आता या मित्राने गाडी घेतली म्हणून मी पण घेतली पाहिजे, त्या मित्राने हॉस्पिटल टाकले म्हणून मी पण मोठं टाकलं पाहिजे, त्या मित्राने आता विकतचं हॉस्पिटल घेतलंय म्हणजे मी पण मोठं कर्ज करून विकतचं घेतलं पाहिजे. काही गरज नाहीये. अरे आपण कर्ज काढायची मुळात गरजच नाहीये. तुम्ही देवाची, भगवंताची लेकरं आहात. तुम्ही आता जिथे हात लावणार आहात, ज्याला बरं करणार आहात, तो आपोआपच तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आहे. कधी आशीर्वाद मिळतील, कधी पैसे मिळतील, कधी खूप काही मिळेल. तुम्हाला नंतर तुम्हाला मिळालेल्या पैशांचं काय करावं हा प्रश्न पडेल. मात्र तो प्रश्न पडला की हे शब्द विसरू नका. गाडी घेऊ का विहीर पाडू असं वाटलं तर विहीर पाडा. अजून मोठं काय करू का गायी घेऊ असं वाटलं तर इथेच आता गो ब्राह्मण असा शब्द आला याच्यामध्ये. खरंच गाया घ्या. आजकाल सगळं मिळेल, शुद्ध अन्न नाही मिळणार. शुद्ध दूध तुम्ही चॅलेंज देऊन सांगू शकता आता तुम्हाला मिळतंय असं. भारतात निर्माण होणारं दूध आणि भारतात विकलं जाणारं दूध याच्यात एवढी मोठी तफावत आहे की आत्ता सगळे ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट वाढायला लागलेले. आपण आयुर्वेदात आल्यानंतर आमच्या वडिलांची सुद्धा ट्रीटमेंटमध्ये प्रशांत सरांचा आणि एकूणच सगळ्या आमच्या टीमचा मोठा हात आहे की किडनी डायलिसिसपर्यंत गेलेले 11.5-12 क्रिएटिनिन असलेले पेशंट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आयुर्वेदाने ट्रीट होत आहेत. तुमच्या ज्ञानाने तुम्ही तुमच्या आई वडिलांचा पाय कापायचा वाचवला ना तरी खूप झालं, खूप झालं. प्रत्येक वेळीच मोठी हॉस्पिटल आपण टाकली पाहिजेत अशी स्वप्न बघू नका. हॉस्पिटलचीही गरज आहे, त्याच्यामध्ये सुद्धा प्रामाणिकपणे आपल्याला काय करता येईल, पुण्याचं आपल्याला काय करता येईल, आनंदाचं आपल्याला काय करता येईल. प्रॅक्टिस तर सगळेच करतायत, आपणही त्याच पद्धतीने प्रॅक्टिस करायची का हा एक नक्की प्रश्न तुमच्या मनाला आज बाहेर पडताना विचारा. एक वेळ आई वडिलांना सांगा की समाधानी आहे, आनंदी आहे, पेशंट भरभरून आशीर्वाद देऊन जात आहेत.
खूप झालं. तुम्ही हॅप्पी आहात ना तुमच्या आयुष्यामध्ये, ते जास्त मॅटर करणार आहे. तुम्हाला किती पैसे मिळालेत हे मॅटर करणार नाहीये. त्यामुळे कदाचित आजच्या दिवशी मी तुम्हाला भावनिक किंवा वेगळं काही करत नाहीये. मला इथे आल्यानंतर असं वाटलं की याही गोष्टी कुठेतरी एक वैद्याचा संस्कार घेऊन जाताना, द्विज हा चरकोक्त वैद्य आपण बनून जाताना ते संस्कार आपण मनामध्ये ठेवावेत. आपल्यातलं वैद्यत्व आपण कधी विसरू नये. वैद्य हा योगी सांगितलेला आहे आणि तस्मात योगी भव. आपल्याला म्हणजे वैद्या इतके मृत्यू, वैद्या इतकं आयुष्य कळालेलं दुसरा कोणीच व्यक्ती नसतो असं मला वाटतं. कारण आयुष्यवेदा हा आयुर्वेदा ही पहिली व्याख्या फक्त वैद्य शिकतो. ही पहिली व्याख्या फक्त वैद्य शिकतो आणि वैद्याला आयुष्याचा अर्थ कळालेला असतो. आणि एकदा का तुम्हाला आयुष्याचा अर्थ कळला आणि हे सगळं नाशवंत आहे असं समजलं की आपोआपच तुमचं आयुष्य हे इतरांचं आयुष्य सुंदर करण्यामध्ये रूपांतरित होतं. आणि ते एकदा का रूपांतर झालं की मग तुम्हाला तुमच्या कामाचा कंटाळा कधीच वाटत नाही. किती तास काम करताय त्याचाही कंटाळा वाटत नाही. आपलं आयुष्यच मुळात बदलून जातं. नेहमी आयुष्यामध्ये मी एक छोटे छोटे सिद्धांत सांगत असतो आणि मला वरती बरेच जण भेटले की सर आम्ही तुमचे सिद्धांत सगळे ऐकतो आणि खूप छान वाटतं. आता तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर आरशात बघायचं आणि आरशाला एकच प्रश्न विचारायचा की मी चंदन आहे की कोळसा आहे. समजा आरशाने उत्तर दिलं की तू चंदन आहेस, तर मग झिजा, तुमचा सुगंध दरवळू द्या. द्या सगळ्यांना आनंद द्या, सगळ्यांना सुगंध द्या, सगळ्यांना खुश करा, सगळ्यांची सेवा करा. कारण का उत्तर समोरून आलेलं की तू चंदन आहेस. मग तुम्हाला कोळशे भेटू शकतात, भेटू देत. कोळशे भेटले तरी त्यांना चंदनच तुम्ही आहात हे जाणवू द्यात. त्याचं तरी काय नशीब, त्याला चंदन भेटलं. जाणवू द्यात ना तुम्ही चंदन आहात ते. आणि कदाचित तुम्हाला चंदनच भेटलं तर अजूनच आनंद. किती मस्त की छान, तुम्ही चंदन आहात आणि तुम्हाला सुद्धा चंदनच भेटलं. आयुष्यात दोन्ही प्रकारची लोक आहेत. जशी आरशात तुम्हाला आवाज येणार आहे तसंच आरसा इतरांना पण आवाज देतोय. त्यांना सुद्धा ते चंदन किंवा कोळसा म्हणून उत्तर देतोय. त्यामुळे तुम्हाला चंदनही भेटणार आहेत, कोळसेही भेटणार आहेत. पण तरी सुद्धा मी एवढं सगळं सांगितल्यानंतर आता त्या मित्रांसाठी, ज्या मित्रांना आरशामध्ये आवाज आलाच की अरे तू तर कोळसा आहे, मग काय आता आपल्याला चंदन भेटलं काय आणि कोळसा काय, हॅप्पी. आता तुम्ही डबल हॅप्पी व्हा. जर कोळसाच व्हायचं ठरवलं आहे तर मग काय राहिलं, निर्लज्जम सदा सुखी. हो, ते नेहमी सुखीच असतात, काही फरकच पडत नाही. मग त्यांना भेटलं कोण, भेटलं नाही कोण, त्याचा काहीही फरक पडत नाही. मग तीच वृत्ती वैद्यकीय व्यवसायात सुद्धा जाते. स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणायचे, इवन अ शू पॉलिश मॅन कॅन पॉलिश हिज शूज बेटर विथ द पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन. रस्त्यावरती गेल्यानंतर तुम्ही एखादं पंक्चरचं दुकान बघितलं तरी तुम्ही आजकाल विचार करता की ते पंक्चर काढू की नको काढू, कारण कदाचित तो एक्स्ट्रा 1-2 पंक्चर वाढवत असेल किंवा ते सहज मनामध्ये येऊन जातं. आमचे वडील म्हणायचे त्याच पद्धतीने जर एखादा डॉक्टर अनावश्यक सिझर करत असेल तर त्या एक्स्ट्रा पंक्चर वाढवणाऱ्याची वृत्ती आणि अनावश्यक सिझर करणाऱ्याच्या डॉक्टरची वृत्ती याच्यात काहीच फरक नाहीये. आपण वृत्ती कोणती ठेवायची ती जास्त मॅटर करतंय. आणि म्हणून आरशात बघितल्यानंतर तुम्ही चंदन आहात की कोळसा आहात हा प्रश्न पडला तर तुम्ही द्विज आहात, चरकोक्त दुसरा जन्म मिळालेले आहात. अगदी आधी कोळशे जरी असलात तरी आता चंदन झालेला आहात हे विसरू नका. आजचा संस्कार तुम्हाला चंदन करण्यासाठीच होता हे विसरू नका. आणि आयुष्यात काहीही झालं तरी तुमच्या आईवडिलांची मान खाली जाणार नाही. त्यांना सगळ्यांनी फोन करून विचारलं पाहिजे की तुमचा मुलगा डॉक्टर झाला ना, तुमची मुलगी डॉक्टर झाली ना, आम्हाला त्याच्याकडे ट्रीटमेंटसाठी यायचं आहे. आणि त्यांनी सुद्धा अभिमानाने तुमचं नाव, तुमच्या काका काकूंनी, मावशींनी, मामाने, सगळ्या नातेवाईकांनी तुमचं नाव अभिमानाने घेतलं पाहिजे. अशी समाजसेवा करा. आपण आयुर्वेद क्षेत्रातून आहोत, आपण एवढ्या चांगल्या कॉलेजमधून बाहेर पडलेलो आहोत, चांगल्या संस्थेतून आहोत, चांगल्या लोकांकडून आपल्याला या गोष्टींचे संस्कार मिळालेले आहेत. तर त्या संस्काराचं भान ठेवूयात आणि आयुष्य अजून सुंदर करूयात. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. डॉक्टर्स आपल्या आयुष्याचं चंदन करतील हीच अपेक्षा. आता आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य वैद्य प्रशांत खाडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन करावे. संत कुसुम ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर जयश्री सराफ मॅडम, त्याच आदरणीय डॉक्टर नैमिष सराफ सर, ट्रस्टचे संचालक ट्रस्टी, माझ्या आयुर्वेद कॉलेजमधील व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर गणेश आहेर सर, हॉस्पिटल हेड माने सर, आज ज्यांच्या येण्याने आपण सर्व खूप आनंदी झालो आहे असे आजचे चीफ गेस्ट आदरणीय वैद्य डॉक्टर हरीश पाटणकर सर. खरं तर सरांचे मी सुरुवातीला आभार मानून टाकतो, कारण सरांना आम्ही एक मॅसेज दिला की सर आपली उपस्थिती अनिवार्य आहे, अदरवाईज बऱ्याचदा असं असतं की सर आपण या, आपल्याला यायला जमेल का वगैरे वगैरे, नाही का. पण तेवढा कदाचित त्यांनी हक्क आपल्याला दिला, म्हणून सरांना म्हटलं की आपली उपस्थिती उद्याला आम्हाला अनिवार्य आहे, आणि सरांनी त्यांच्या शेड्यूलमधून वेळ काढून इथं येऊन तुमचा कार्यक्रम अतिशय सुंदर केला. सर खूप खूप धन्यवाद. यानंतर आज जे खूप छान दिसत आहेत असे आमचे इंटर्नशिप कंप्लीट झालेले विद्यार्थी, आणि त्यांनी हे जे काही यश मिळवलं याच्यामध्ये जे गौरवान्वित झाले असे त्यांचे सर्व पालक. आपणा सर्वांचं सिद्धकला परिवारातर्फे मी परत एकदा इथं स्वागत करतो. खरं तर आदरणीय हरीश सरांनी खूप सुंदर शब्दांमध्ये तुम्हाला आज तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी, वाटचालीसाठी मोटिवेट केलं आहे. प्राचार्याचं काम जे असतं ते मला करायचं आहे खरं. मी समजेन की गुरु आणि पालक ह्याच्यामधला जो फरक आहे, पालक बऱ्याचदा फक्त आणि फक्त प्रेमाने तुमच्याकडे पाहतात, गुरु प्रेमाने पाहतात आणि योग्य वेळी कान पकडतात. आणि अशा सर्व आचार्यांचा प्रधान आचार्य प्राचार्य म्हणल्यावर मला ती जबाबदारी आजच्या दिवशी करणं भाग आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आज तुम्ही तुमच्या BMSच्या सर्व परीक्षा पास करून इंटर्नशिप कंप्लीट केली. अनावधानाने इथं 2-3 वेळा उल्लेख झाला की पदवी समारंभ. मी थोडंसं सर्वांसाठी क्लिअर करू इच्छितो की पदवी देणं हा अधिकार महाविद्यालयाचा नसतो, त्यामुळं हा पदवी प्रदान सोहळा नाही आहे. तो युनिव्हर्सिटीमध्ये ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्हाला डिग्री मिळेल. आणि त्याच्याच अनुषंगाने मला तुम्हाला काही गोष्टी आज सूचित करायच्यात, आणि मुद्दामून तुमचे पालक उपस्थित आहेत म्हणून मी ते सांगतो आहे. बघा, सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालय तुमच्याकडं कसं पाहते आणि तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवते. जसं आदरणीय वैद्य हरीश सरांनी सांगितलं की वैद्याने चिकित्सा करत असताना काय काय मिळवायचं असतं किंवा त्याला काय काय मिळतं, आणि चिकित्सा नास्ती निष्फला, क्वचित अर्थ क्वचित यश क्वचित मैत्री क्वचित धर्म कर्माभ्यास हा क्वचित चेती. तुम्ही केलेली चिकित्सा, तुम्ही दिलेली ट्रीटमेंट कधीही वाया जाणार नाही, यासाठी तुम्ही निश्चिंत राहा. मिळवायचं आहे काय? धर्म, ज्याच्यामध्ये आपण एकमेकांना मदत करू शकतो, तो आपला धर्म आहे. अर्थ, तो तुम्हाला क्वचित मिळून जाणार आहे, जे जगण्यासाठीचं साधन आहे. मैत्री, तुमची अनेक लोकांपर्यंत तुम्ही पोचाल त्यावेळेस मैत्री मिळेल. यश, ज्यावेळेस तुम्ही कार्य कराल त्यावेळेस आपोआप कदाचित त्याचं यशामध्ये कन्व्हर्जन होईल. आणि हे काहीच नाही झालं तर तुम्ही ज्यावेळेस ट्रीटमेंट कराल त्यावेळेस तुम्हाला त्यातनं मिळणारी जी प्रॅक्टिस म्हणतो, कर्माभ्यास, ते तर मिळणार आहे. त्यामुळं आयुर्वेद आणि इतर शास्त्रांमध्ये असणारा फरक लक्षात घ्या. आयुर्वेदाने एवढ्या सगळ्या गोष्टी मिळवायच्या असतात असं सांगितलं आहे. त्यामुळं फक्त आणि फक्त पैशासाठी केलेली धावाधाव आम्हाला आवडणार नाही. आपण वैद्य आहोत, आपण समाजसेवा करायची. समाजसेवा करत असताना कुठलीही चुकीची मेथड आपण वापरलेली आम्हाला आवडणार नाही. आपण समाजात जात असताना एक चांगला वैद्य म्हणून सिद्धकला परिवाराचं पण नाव मोठं करायचं आहे आणि आपल्या आईवडिलांचंही नाव अबाधित ठेवायचं आहे. आपल्याला ते उंचवता येईल हे आपला नेहमी प्रयत्न राहील, पण कुठल्याही प्रकारे ते कुठंही डगमळीत होईल अशी कृती आपणा कोणाकडूनही व्हावी ही आमची अपेक्षा नाही. बघा, हे सर्व कार्य करत असताना तुम्ही स्वतः पण जगणार आहात, स्वतः पण स्वतःसाठी एन्जॉय करणार आहात. मला अजून एका गोष्टीची आजच्या दिवशी सर्वांच्या समोर विषय सांगायचा आहे की मला खंत वाटते. सरांनी आरशाचा एक विषय घेतल्यानंतर मला ते क्लिक झालं
म्हणून म्हटलं आज सांगावं. मी नेहमी माझ्या लेक्चर्समध्ये म्हणत असतो, कदाचित मी आता डिसेंबरला जॉईन केलं आहे, तुमच्या क्लासवर मला बोलता नाही आलं आहे अजून. आरशात बघितल्यानंतर आपल्याला काय वाटायला पाहिजे? सर म्हटले की काय दिसायला पाहिजे, बरोबर आहे. पण मला या गोष्टीची खंत आहे की अलीकडं आरसा आपलं प्रतिबिंब चांगलं दाखवत नाहीत. ते दाखवतात? तुमच्या आईवडिलांना विचारा, त्यांना ते खूप चांगलं दाखवत होते, त्यांच्या अगोदरच्या पिढीला अजून चांगलं दाखवत होते. आता का नाही दाखवत आहेत? कारण आपण आपल्या शरीराला आता तेवढी किंमतच नाही देत आहे. आपण किंमत द्यायला लागलो विचारांना किंवा बुद्धीला, आपल्या करिअर, ॲम्बिशन्स वगैरे वगैरे, आणि आपलं काय सुटलं? मला भूक लागते का? मला जेवण जातं का? मी छान आहे का? मी छान दिसतो का? ह्या वयात नाही छान दिसायचं तर कधी दिसायचं? त्यामुळे आपण खूप छान असायला हवं. आणि जर आपण वैद्यकीय करत असू तर ते आपल्याला कंपल्सरी. आणि जर आपण याच्यात कुठं मागं पडलो असेल, आपल्याला मेकअपची गरज पडत असेल, तर निश्चित आयुर्वेदाची पंचकर्म आपण करून घ्यायची गरज आहे. बरोबर? बघा, आजच्या दिवशी स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट करा, हा मेसेज आम्हाला तुम्हाला द्यायचा आहे. मला आनंद वाटेल की तुमच्यातला प्रत्येकजण ज्यावेळेस अजून पुढच्या 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर आम्हाला भेटेल, त्यावेळेस आम्हाला त्याचं नाव कौतुकाने घ्यावं वाटेल. कुठल्याही प्रकारचं व्यसन आपण केलेलं आम्हाला आवडणार नाही. कुठल्याही पद्धतीचा कट प्रॅक्टिस केलेली आम्हाला आवडणार नाही. कट प्रॅक्टिसवर मुद्दामून मी का बोलतो आहे? त्याचं कारण हे आहे की सध्या समाजात तो विषय खूप खराब पद्धतीने चालू आहे की मी तुझ्याकडे पेशंट पाठवतो, मला पैसे दे, तू माझ्याकडे पेशंट पाठव, मी तुला पैसे देईन. रॉंग आहे. मी म्हणेल त्याच्यापेक्षा भीक मागितलेली केव्हाही चांगली असते. चुकीची गोष्ट करायची नाही. आपले संस्कार खूप व्यवस्थित पाहिजेत. आईवडिलांनी दिलेल्या संस्काराबरोबर आज आईवडिलांच्या साक्षीनं मी आमचे संस्कार सांगतो आहे. याशिवाय चुकून 2-3 गोष्टी माझ्या कानावर पडल्या की आत्ताच आपण कुणीतरी अरे म्हणून काम करते, अजून काय करते. डिग्री मिळेपर्यंत आपल्याला प्रिस्क्रिप्शन द्यायची परवानगी नाही. त्यामुळं अजून डिग्री मिळायला कदाचित 1-2 महिने अवकाश आहे. घाई करू नका, आयुष्य आहे पूर्ण. बरोबर? कार्य करा जे तुमची बुद्धी, तुमची जे काही आतापर्यंतचे जे अचिव्हमेंट्स आहेत त्याला पॉलिश करेल. फायनल टचचे हे दिवस आहेत. मी माझ्या उपदेशामध्ये कदाचित हे सांगेन की हा शांततेचा काळ आहे. बरोबर आहे ना? कारण अजून तुम्हाला कदाचित तुम्ही PGसाठी प्रिपेअर कराल किंवा समाजात जायच्या अगोदर अजून एक अवकाश घ्याल, तर त्या कालावधीत, शांततेच्या कालावधीत जेवढा तुम्ही घाम गाळाल, जेवढं कष्ट कराल, तेवढं युद्धाच्या कालावधीत रक्त कमी सांडेल, असं कोणीतरी बोलून ठेवलं आहे. ही गोष्ट निश्चितपणे लक्षात असू द्या. मेहनतीशिवाय काहीही मिळत नाही. स्वतः झिजल्याशिवाय, जसं सरांनी सांगितलं, काहीही यश मिळत नाही. आणि हेच सर्व गोष्टी आज तुम्हाला जाणीवपूर्वक समजून घ्यायचे. आज आपण सर्व खूप सुंदर दिसताय. आजचा दिवस तुमचा आहे, सेलिब्रेशनचा आहे. पण त्याचबरोबर मला थोडंसं माझी भूमिका पार पाडायची होती, म्हणून थोडंसं तुम्हाला सिरियस केलं मी. कदाचित नंतर आपण असे एकत्र सगळे, तुम्ही आम्ही पालक सगळे एकत्र भेटणार नाही, म्हणून तो विषय मी वेळेत तुमच्या कानात टाकला. आपण खूप छान राहाल, असंच सुंदर दिसाल आणि समाजालाही सुंदर बनवाल, निरोगी बनवाल, अशा सर्व शुभेच्छा तुम्हाला सिद्धकला परिवारातर्फे देतो आणि येथे थांबतो. धन्यवाद. आज आमच्यासमोर आला आहे, त्यामुळे आम्ही खूप आनंदित आहोत आणि तुम्ही इथे उपस्थित राहिलात. महाविद्यालयाने हा कार्यक्रम आयोजित करून घेतला, त्याबद्दल महाविद्यालयाचे इथे असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही इथे काय आलो आणि मी का इथे येतो आहे, कारण की हा प्रोग्राम खूप फॉर्मल आहे, त्याच्यामध्ये आमचा सन्मान झाला. आम्ही आता सगळ्या एवढं मोठं मार्गदर्शन भेटलं, आता कुणी काही बोलायची गरज नाही आहे. पण बोलावं का वाटतं, तर 2018 रोजी संगमनेरशी, सिद्धकलेशी आमची कुठेतरी नाळ जुडली. सिद्धकलेसारखा मोठा वटवृक्ष, त्याची कुठेतरी पारंबी बनण्याची आम्हाला संधी मिळाली. या संधीचं सोनं करून आज 5.5 वर्षानंतर कुठेतरी इंटर्नशिप कंप्लीट करताना आमच्या खूप साऱ्या आठवणी आमच्यामध्ये परत एकदा आम्हाला अनुभवत आहे. आठवतं सर्वांना, आपण 25 डिसेंबरला आपली एक मीटिंग झाली होती, पॅरेंट्स मीटिंग. खूप कोणी लेट आलं होतं, कोणी लवकर आलं होतं.
रूम कुठे, हॉस्टेल कुठे, काय खरेदी करायची, काय राहिलं, ऑफिसमध्ये झेरॉक्स द्यायच्यात. सोनवणे सर ॲक्सेप्ट करत नव्हते बऱ्याच गोष्टी, हे आपण लक्षात असतील. सोनवणे सर सांगत होते की आपल्याला ते झेरॉक्स लागतील, डॉक्युमेंट्स प्रॉपर क्लिअर करा, सगळ्या गोष्टी करा. हे सगळं होत होतं. सरांनी आपल्याला खूप सारे छान मार्गदर्शन केले होते. डॉक्टर कसं बनायचं, काय करायचं, खूप सारं. आणि ओतप्रोत असं फार स्टॅमिना असा आला होता की यस, मी डॉक्टर बनण्यासाठी आलोय. आता माझ्याकडे हे सगळं असेल, स्टेथो असेल, माझा ॲप्रॉन असेल, हे सगळं असेल. त्याच्यात हळूहळू हा स्टॅमिना लो होत गेला. रटाळा झालो आपण थोडंसं. पहिली गोष्ट म्हणजे संस्कृत. आपलं आणि संस्कृतचं कधीच जमलं नाही, आत्तापर्यंत पण जमत नाही, पण तिच्याशिवाय पर्याय पण नाही. एक आयुर्वेद वैद्य व्हायचं म्हटलं तर आपल्याला संहिताचं अध्ययन करावं लागेल. आणि आपले हे आचार्य, त्यांना आपल्याला जाणून घेण्यासाठी त्यांच्या भाषेला आपल्याला जाणून घेणं गरजेचं, म्हणून आपल्याला संस्कृत गरजेची. गांधी मॅडमचे क्लास आठवत आहे सर्वांना? अरे आवाज कमी होतोय, आठवत आहे? मजा यायची क्लासेसला जायला संस्कृतचे, खूप आनंद व्हायचा. खूप दिवस आठवतात, प्रत्येक मोमेंट आठवते. फर्स्ट इयरची क्रिकेटची मॅच, सिद्धकलेच्या इतिहासात एकमेव अशी बॅच होती, आपण फर्स्ट इयरला क्रिकेट विन केलं होतं आणि आणखी कोणी दुसरी बॅच आलीच नाही. खूप छान आठवणी आहेत आपल्याकडे, सुंदर आठवणीत. फर्स्ट इयर झालं, सेकंड इयरला गेलो. जैन सर, कर्नर सर यांनी आपल्याला रसशास्त्राची च्यवनप्राश, वेगवेगळी कल्प, इव्हन आमच्या बी बॅचने तर सर पारत सांडला होता. आम्ही अख्ख्या डिपार्टमेंटमध्ये पारत गोळा करत होतो. अशा पण खूप साऱ्या आठवणी आमच्याकडे आहेत. सेकंड इयरमध्ये बऱ्याच वेळा तडीपार हा शब्द पण आमच्यासाठी झालेला आहे. आम्ही बऱ्याच वेळा बाहेर पण हाकलून दिले गेलोत. खूप साऱ्या आठवणी, पनिश झालोत. इवन जे आत्ता समोर बसलेले आहेत नेहमी सर मॅडम, यांनी हे खूप वाटतं स्ट्रिक्ट बरं का, पण नाही आहेत ते. खूप वेळोवेळी आम्हाला त्यांनी मदत केली. म्हणजे इवन माझ्या वैयक्तिक गोष्टीसाठी खूप वेळा त्यांनी मदत केली. मी त्यांच्या ऑफिसला चकरा मारणारा प्राणी, असा एक फेमस प्राणी आहे की खूप वेळा त्यांच्याकडे गेलोय. सर हे लेटर आहे, थोडी रिक्वेस्ट करतोय, सर प्लीज, सर प्लीज, सर प्लीज. खूप वेळा त्यांनी मला खूप मदत केली. मला ते आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. फर्स्ट इयर टू लास्ट इयर प्रत्येकाने केलं. आणि लास्ट इयरला भेटले आम्हाला माने सर, आहेर सर. आता तुम्ही बघताय पलीकडे ते शांत बसलेले दिसत आहेत, पण त्यांचा दरावा खूप आहे आमच्या कॉलेजमध्ये. खूप आणि खूप शिस्तप्रिय लोक आहेत ते, खूप प्रेम देतात. पण जोपर्यंत आम्ही फोर्थ इयरला होतो ना, त्यांच्याकडे बघायची पण आमची ताकद होत नव्हती. आणि इंटर्नशिपमध्ये खूप आम्हाला सांभाळून घेतलं. प्रत्येक कामात, प्रत्येक गोष्टीत खूप सांभाळून घेतलं. जिथे गरज लागली सर तिथे आमच्या पाठीशी उभे राहिले, नेहमी असतात. एका मित्रासारखी वागणूक दिली. हे खूप मोठ्या गोष्टी घडत गेल्या. आणि आज कुठेतरी थोडंसं वाटतंय संगमनेर सोडायचंय थोड्या दिवसात. नकोसं वाटतंय संगमनेरला सोडायला. कारण संगमनेरची नाळ खूप जोडली गेली आहे, प्रत्येक शिक्षकांची नाळ जोडली गेली. मी इंटर्नशिपच्या काळात पंचकर्मा डिपार्टमेंटमध्ये काम करताना ना, लाडाचा इंटर्न म्हणून नावाजलोय सध्या. कारण की पंचकर्मामध्ये माझ्यासाठी स्पेशल सीट रिझर्व ठेवली गेली. कारण की मला आयुर्वेदात आवड आहे, म्हणून त्यांनी कुठेतरी मला तिथे त्या डिपार्टमेंटसाठी घेतलं. आणि खूप साऱ्या गोष्टी दिल्या. सांगायजोगे खूप सारे. थर्ड इयरला मतीन सरांच्या लेक्चरला स्वस्त वृत्तात मध्ये सुट्ट्या मारणारी लोक पण आहेत बरीचशी. फोर्थ इयरमध्ये लेक्चरमध्ये झोपा काढणारे. अवस्थी सरांनी तर आम्हाला श्लोकसाठी सांगितलं होतं, तुम्हाला जर पेपरला बसायचं असेल तर श्लोक पाठ करा. पण मुली असतात श्लोक पाठ करणारे, भरपूर पाठ केले. मुलांचं अवघडच होतं, पण तरी पण सरांनी आम्हाला सांभाळून घेतलं. 100 श्लोक करून सर 25 श्लोकवरती आले. अशा खूप साऱ्या आठवणी आहेत. खूप वेळा पनिश झालो, खूप वेळा सामोरे गेलो. आणि आनंदाचे खूप क्षण आहेत जे की या महाविद्यालयाने आम्हाला दिले, या सर्व परिवाराने दिले. आणि खरंच ग्रेटफुल आहे मी की या सर्व पालकांचा, की ज्यांनी मला असे सुंदर मित्र दिले, ज्यांनी माझं आयुष्य खूप सुंदर बनवलं. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या या पालकांसाठी. तर बोलायला खूप आहे, मी तासंतास बोलत बसेल, कारण की आपली बॅचने ज्या गोष्टी केल्यात त्या खूप सुंदर आहेत. पण वेळेचं बंधन पाळून इथे थांबतो. धन्यवाद, मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू वन्स अगेन. धन्यवाद की मला इथे बोलण्याचा चान्स दिला. आणि उपस्थित मान्यवर यांचे सगळ्यात मोठे धन्यवाद. कारण की तेवढी पात्रता आहे की नाही मला माहिती नाही,
पण त्यांनी पण नेहमी एक स्टुडंट म्हणून आम्हाला प्रत्येक वेळेस प्रोत्साहन दिलं आहे, प्रत्येक वेळेस आम्हाला साथ दिली प्रत्येक गोष्टींमध्ये. राहिला प्रश्न आता ऋषी बोलला, जसा माझा कलिग, की त्यांनी सगळे एक्सपिरियन्स सांगितले आमचे फर्स्ट इयर सेकंड इयर आम्ही किती चुका केल्या आणि प्रत्येक वेळेस आमच्या गुरुजनांनी आम्हाला कसं सांभाळून घेतलं, प्रत्येक वेळेस सपोर्ट कसा केला. आईवडिलांनंतर जे जास्त चुका माफ करतात ते म्हणजे गुरु असतात आणि ते आम्हाला सिद्धकलेत येऊन मिळाले. आम्हाला एक चांगलं डॉक्टर व्हायला कोणत्याही कॉलेजने शिकवलं असतं मे बी, पण एक सेफ प्रॅक्टिस आणि एक चांगला वैद्यसोबत एक चांगला माणूस म्हणून बाहेर पडायला आम्हाला सिद्धकलेने शिकवलं. जसं आता सरांनी, प्रिन्सिपल सरांनी पण मार्गदर्शन केलं, सरांनी पण, पाटणकर सरांनी खूप मार्गदर्शन केलं, तसंच आम्ही एक सगळेजण चांगला वैद्य म्हणून निश्चितच बनू सर, हे सर्व माझ्या कलिगच्या वतीने मी तुम्हाला आश्वासन देते. राहिलं इथे फ्रेंड संगमनेरमध्ये स्टार्टिंग अशी झाली होती की मी हॉस्टेल बघूनच रडले होती की मला नाही राहायचं. कधीच मी पुण्यातून बाहेर न पडणारी मुलगी की मी आता नाही राहू शकत संगमनेरमध्ये, अशी अवस्था होती. पण आता अशी अवस्था आली की मी संगमनेर सोडून जाऊ शकत नाही आहे. एवढे प्रेमळ माणसं, मित्र, कलिग सर्व काही मला इथे भेटले आणि प्रत्येक वेळेस सगळ्यांनी साथ दिली. त्यासाठी सगळ्यांचे, पूर्ण झेंथ्रॉन बॅचचे स्पेशली थँक्यू सो मच. प्रत्येक वेळेस साथ दिली आणि खूप सांभाळून घेतलं त्याबद्दल. आणि आदरणीय सराफ मॅम खूप मार्गदर्शन केलं वेळोवेळी. प्रत्येक वेळेस जे काही आमचे इव्हेंट्स असतात त्याला आमच्या वयाचं होऊन नाही, तुम्ही करा, हे तुम्ही करू शकता. 4th इयरमध्ये पण सरांनी खूप मार्गदर्शन केलं. सर माने सर, आहेर सर यांनी पण खूप छान मार्गदर्शन केलं. जे आमचे सगळे टीचर्स बसले तिथे समोर, त्यांनी प्रत्येक विषयामध्ये डीप जाऊन, किंवा एखादा मुलगा एखाद्या विषयात कमी असू शकतो पण त्याला त्या विषयात कमी न समजतं. स्पेशली 2nd इयरला जैन सरांनी पण खूप मेहनत घेतली आमच्यावर. आम्ही खूप खरंच नुकसान केलं रसशास्त्राचं, पण तरीसुद्धा खूप खरंच थँक्यू सगळ्यांसाठी आणि खरंच थँक्यू, एवढंच म्हणू शकते मी आता. थँक्यू. आरा मधुकर वाईट, मी सिद्धकलेचीच विद्यार्थिनी म्हणून ऑफकोर्स इथे आहे. तर प्रथमतः पाटणकर सरांचं खूप खूप धन्यवाद की एकदम शॉर्ट नोटीसवर आले सर. आमच्या कार्यक्रमाचा एकदम 4 चांद लावले त्यांनी. आणि मेन म्हणजे की सरांचा परिचय आहे मला, कारण प्राचीन संहिता गुरुकुलची मी एक विद्यार्थिनी आहे. तर नकळत सरांचे संस्कार झाले आहेत म्हणून मी आज इथे आहे. ह्याच्या आधी वक्तृत्व शैली ही माझी नाही आहे खरं तर. मी ह्या स्टेजच्या सुद्धा वर आली नाही कधी. ह्याच्या आधी फक्त एकदा मी अँकरिंग केली आहे, तर थोडीफार चूक झाली तर माफ करा. सर्वच 4 वर्षात 5 वर्षामध्ये जे काय झाले त्याच्याबद्दल बोलताय. मला आईवडिलांबद्दल बोलायला इथे आवडेल, कारण आमच्यासोबत त्यांनी पण 5.5 वर्ष काढली आहेत, आमच्या दुःखामध्ये, आमच्या आनंदामध्ये. खरं सांगायचं झालं तर आमचं मॅनेजमेंटवाल्यांचं तर वेगळंच दुःख होतं की 15 लाख भरून आम्ही इकडे आलो. त्याच्यानंतरही माझे जेव्हा ॲडमिशन घेतलं, माझ्या वडिलांचं असं होतं की ॲडमिशन ते स्वतः पैसे भरून घेत आहे, पण आनंदी तेच होते की झालं बाबा, झालं, दिदूचं एकदम छान झालं, असं तसं. मी म्हणते की या माणसाला आनंद होतोय कसला नेमका. माझी आई म्हणे की माहिती आहे ना तुला, सगळं तुझं चांगलं झालं की त्यांना आनंद होतो, तशातला एक प्रकार होता. आतासुद्धा रोज सकाळी फोन केल्यावरती तेच स्वतः एक रिमाइंडर देतात, गुड मॉर्निंग डॉक्टर सारा. ते ऐकून एकदम हे येतं की हां, आज उठून पण काहीतरी करायचं आहे ज्याने आपल्याला फेस करायचं आहे लाईफला, सगळ्यांना, वडिलांना, की एक डॉक्टर म्हणून आपण पुढे छान नावलौकिक मिळू शकू. ते मी एकदा उठणं बनवलं होतं, तर घरी आली मी आणि माझ्या आईला म्हटलं की आई, मी बाजारातून आली, एक माझं उठणं विकलं गेलं. मम्मी म्हणते, तू काय सेल्समॅन आहे का? डॉक्टर आहे तू, डॉक्टर. माझे वडील की अगं करू दे म्हणे, तिला काय करायचं आहे, तिला जे करायचं आहे करू दे. त्यानंतरही त्यांना काही झालं तरी मी असं सांगणार की
पप्पा हे नका करू, ते नका करू, हे नका खाऊ. मला माहिती आहे हे खायचं असतं, ते खायचं असतं. मी शेवटी डॉक्टरचा बाप आहे म्हणे. तू डॉक्टर असशील, मी डॉक्टरचा बाप आहे. एवढं ऐकून माझी आई खालून म्हणत असेल की जेव्हा वर जाते तेव्हा माझे बापाचंच कौतुक करते नुसतं. तर माझ्या आईचं श्रेय म्हटलं तर माझे कलिग्स मला म्हणतात की कुठून आणते एवढा कॉन्फिडन्स. तर त्याचा स्रोत माझी आई आहे. मी एक ओढा आहे, ती एकदम मोठा सागर आहे कॉन्फिडन्सचा. ती कधी म्हणजे आजपर्यंत असं झालं नाही की काही झालं आहे आणि ती म्हटली नाही मम्मी आहे ना, काळजी नको करू, सगळं होईल ठीक, असं तिचं. आणि इथे आल्यावर पण यायच्या वेळी ती मला बोललेली की एकदम छान झालं आहे, आता प्रत्येक गोष्टीत भाग घ्यायचा म्हणे. ते काही असो, तुला येऊ न येऊ. मला शेवटपर्यंत म्हणजे मी एकच डोक्यात ठेवलं की काही मला येत असो किंवा नसो, तिच्यासाठी मी सगळं करणार ट्राय. शेवटपर्यंत जे येत असेल किंवा नाही सगळं करेल. आज मला पहिल्यांदा ती आनंदी दिसते. नाहीतर तिच्या तोंडून असं निघत नाही लवकर की हां बाळा तू छान करते किंवा काय. तर खूप खूप धन्यवाद माझ्या आईवडिलांचे, मला एवढा छान प्लॅटफॉर्म दिला. मी आज त्यांच्यामुळे इथे आहे. थँक्यू सो मच. आणि फायनली आपण हा जो इंटर्नशिप कम्प्लिशनचा प्रोग्राम आहे तो केला. त्यामुळे माझ्या सर्व कलिग्सला, माझ्या सर्व ज्युनियर्सला ज्यांनी त्यांच्या एक्झाम चालू आहेत तरी त्या इथे आल्यात, त्यांचे मनापासून धन्यवाद सर्वांचेच. इतकं बोलून मी थांबेल इथे. मनस्वी आभार ज्यांनी मला इथे बोलण्यासाठी संधी दिली. आणि यानंतर डॉक्टर सारा मेड यांचे प्रॉपरली आभार ज्यांनी मला शेवटचं प्रोत्साहन दिलं इथे वरती येण्यासाठी. ॲक्च्युली मी खूप दिवसानंतर आज स्टेजवरती आलो आहे, सो बराच नर्वस आहे. थोडंसं काही चुकलं आहे तर समजून घ्या. एक आपल्या बॅचबद्दल एक फॉर्मल इंट्रो आणि आपण काय केलं आहे, काही चांगल्या गोष्टी, काही कॉमेडी गोष्टी सर्वांनी मेन्शन केल्या आहेत. सो मला एक थोड्याशा काहीतरी गोष्टी वेगळ्या सांगाव्या वाटतील. एक पाटणकर सरांनीच आता एक उदाहरण दिलं की आरशांमध्ये जाऊन आपण प्रश्न विचारायचा आहे की आपण काय आहेत. तर सर मी ॲक्च्युली फर्स्ट इयरला असताना मी केलं होतं. माझ्या एक बॅचमध्ये एक वेगळी ओळख आहे. तर हा प्रश्न मी विचारला होता फर्स्ट इयरचा रिझल्ट लागल्यानंतर. आज माझ्या आईवडिलांना ही गोष्ट माहिती नाही आहे की त्यावेळेस काय झालेलं होतं. ॲक्च्युली फर्स्ट इयरला मी ऑल बॅक होतो. यस, ऑल बॅक मीन्स एकाही सब्जेक्टमध्ये मी कधीच पास झालेलो नव्हतो फर्स्ट इयरला, फर्स्ट अटेम्पमध्ये. सो मी स्वतःला एक समजून गेलेलं व्यक्तिमत्व समजून घेतलं होतं की नाही आपल्याकडून आयुर्वेदा जमणार नाही आहे. मी ॲक्च्युली ॲलोपॅथीचा कोर्स करता होतो आधीपासून आणि मला इंग्लिश जमायचं, पण आयुर्वेदामध्ये मला फारशी रुची नव्हती कधी. मला त्याची आयडिया बेसच माहिती नव्हता की काय करायचं आहे म्हणून. म्हणजे MBBSला नंबर नाही लागला म्हणून आपण आज BMS करतोय, हा त्याचा मागचा एक उद्देश होता. सो रिझल्ट लागला, घरी कोणाला सांगितलं नव्हतं. 2-3 दिवस तरी मी लपूनच ठेवलं. अजूनही त्यांना माहिती नव्हते. त्यांना आज व्यासपीठावरून कळतं की हे काहीतरी झालेलं होतं. तर हा क्वेश्चन सर मी विचारला होता फर्स्ट इयरला असताना की कोण असतो. आणि सर तुम्ही तरी चंदन आणि कोळशाचं उदाहरण दिलंस. मी स्वतःला राग समजलो होतो की संपलोय मी, माझ्याकडून होणार नाही आहे. BMSसुद्धा पास होणार नाही. मला वाचतासुद्धा येत नव्हतं संस्कृत. माझी ही दशा होती. पण एक 15-1 दिवस डिप्रेशनमध्ये मी काढले. त्यानंतर डोक्यात विचार आला की सगळ्यांनी आता प्रत्येक ठिकाणी आपण आईला मेन्शन करतोच, पण आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या शब्दातून मला आज बाप व्यक्त करायचं आहे. मला सगळ्यात पहिली जी व्यक्ती आठवली तो म्हणजे माझा बाप, ज्यांनी सगळं काही शून्यातून विश्व निर्माण करून मला प्रदान केलं. ज्यांना स्वतःच्या वडिलाकडून एक गुंठाभर सुद्धा जमीन नाही मिळाली, ज्यांचे स्वतःच्या मुलाला खाऊ घालण्याचे सुद्धा वांदे होते, अशा व्यक्तीतला असा तो माणूस, त्या माणसाने आज या ठिकाणाला उभं केलं आहे या लेवलपर्यंत. सो त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी ही खूप म्हणजे अविश्वसनीय गोष्ट आहे की आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहे. प्रत्येक कष्टातून उभं केलं आणि मी त्याच गोष्टीला एक ऊर्जास्रोत बनवला की जर हा माणूस करू शकतो तर मी का नाही करू शकणार. मग फायदा काय ते पाटील आडनाव मागे लावण्याचा. पेटून उठलो. 2 महिने रूममध्ये स्वतःला कोंडून घेतलं. पूर्णपणे परत अभ्यास सुरुवात केला आणि या ठिकाणून जिथून एकही सब्जेक्ट पास न झालेला जो मुलगा होता तो सेकंड अटेम्प्टला पूर्ण सब्जेक्टमध्ये पास झाला. हे
आतापर्यंत कॉलेजमध्ये कधीच घडलेलं नव्हतं. आमच्या सिनियर्सचा तो अनुभव होता. सो तिथून मला एक ऊर्जा स्रोत मिळाला की हां चला इथून करू शकतो. आणि एक बॅचमध्ये माझं नाव बऱ्यापैकी अकॅडमीमध्ये खराब झालेलंच होतं की हां चला माझ्याकडून काही होणार नाही आता. पण एक डॉक्टर बनण्याची जिद्द आधीपासून होती. म्हणजे ॲक्च्युली डॉक्टर बनण्याआधीपासून माझं एक स्वप्न होतं की मला एक जनरल सर्जन बनायचं आहे. उत्कृष्ट मला एक सर्जन बनायचं होतं. आणि मी यासाठी बऱ्याच गोष्टीसाठी धडपड केली. मी प्रॅक्टिसला सुरुवात केली, मेडिसिनमधून एक एक टप्पा करत गेलो. आणि या पूर्ण प्रवासात मला एक उत्कृष्ट असं मार्गदर्शन मिळालं, ज्यांना मी देवाप्रमाणे मानतो, माझे गुरु डॉक्टर किशोर गाडवे सर आणि त्यानंतर त्यांच्याच पत्नी डॉक्टर भावना गाडवे मॅडम. यांच्या मार्गदर्शनानंतर माझ्या आयुष्याला जी काही कलाटणी मिळाली आहे ती फक्त ज्यांनी सिद्ध कलेत, ज्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्या माझ्या कलिग्सनी किंवा ज्या शिक्षकांनी मला बघितलं आहे ते फक्त त्यांनाच माहिती आहे. एक शून्यात संपलेला माणूस आज एक खूप अवघड अशा शस्त्रक्रियेमध्ये मी त्यांचा सहभाग केलेला आहे. मी एक त्या खूप मोठ्या कॉम्प्लिकेटेड सर्जरी त्यांच्यासोबत असिस्ट केल्या आहेत. मला ॲक्च्युली त्यांच्याकडूनच माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. एक खूप स्वतःबद्दलच बोलतो आहे, त्याबद्दल क्षमस्व, कारण बाकीच्या सर्वांनी फॉर्मल एंट्री दिलीच आहे. पण अजून एक गोष्ट जी माझ्या परिवाराला माहिती नव्हती, खास करून माझ्या वडिलांना, सो ती अजून एक गोष्ट सांगण्याचं मी धाडस करेल की धाडस होत नाही आहे. माझ्या वडिलांना अजूनही माहिती नव्हतं की मी एका हॉस्पिटलमध्ये जॉब केलेला आहे. मी एका हॉस्पिटलला जॉबला होतो. ॲक्च्युली ही गोष्ट मी का सांगू शकलो नाही याचं कारण मलाही नाही माहिती, की म्हणजे मला त्या गोष्टीची भीती वाटत होती की कुठेतरी काही दडपण होतं, मला आयडिया नाही. पण एक संपलेला मुलगा ज्याने सर्जरीसारख्या एका क्लिष्ट क्षेत्रात एक खूप मोठा पाठ पार पाडला आहे. आणि त्यानंतर एक स्वप्न होतं एक कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये काम करण्याचं. सो संगमनेरच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये ॲज अ CMO, ॲज अ कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर, आणि त्यानंतर एक ड्युटी मेडिकल ऑफिसर म्हणून मी एक वर्षापासून काम बघतो आहे. सो ही माझी एक बकेट लिस्ट होती जी मी पूर्ण केली आहे. आणि या माध्यमातून मी आज सगळ्या गोष्टी सांगत आलो आहे. सो जास्त काही बोलणार नाही, इथंच एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आहे. सो धन्यवाद. टीचर्स, पॅरेंट्स अँड माय ऑल कलिग्स गॅदर्ड हिअर. 5.5 वर्षापूर्वी असंच याच स्टेजवर 25 ऑक्टोबर 2018 रोजी असंच एक छोटंसं विद्यार्थी मनोगत व्यक्त केलं होतं. या 5.5 वर्षात हसत खेळत ज्ञानार्जन करत अनुभवांनी परिपक्व होत गेले आणि आज इथे इंटर्नशिप कम्प्लिशन सेरेमनीला तुमच्यासमोर बोलते. खूप मोठा प्रवास होता, आज जाणवतंय. आज एक सुंदर पर्वाचा शेवट. 2018 ते 2023-24 अनोळखी असताना सुरू झालेला हा प्रवास आज संपतोय. अनेक चांगल्या वाईट आठवणींनी भरपूर आणि अल्लड असलेल्या आपल्याला एक परिपूर्ण अनुभवांनी पूर्ण करणारा असा हा प्रवास आपला कायम स्मरणात राहील. या प्रवासात मला आपल्या सर्वांसारखे गुरुवर्य मिळाले, हे माझे अहोभाग्य आहे. या कॉलेजने, या इन्स्टिट्यूटने आम्हाला आज एक परिपूर्ण डॉक्टर होऊन समाजात वावरण्याचे धाडस दिले. आपल्या सर्वांसोबतच माझ्या आईवडिलांनी मला सर्वात मोठा आधार दिला, ज्यामुळे मी आज इथवर पोहोचले. त्यांचे स्वप्न कुठेतरी माझ्या मार्फत पूर्ण होत आहे याचा मला सर्वात मोठा आनंद आहे. त्यांच्यासाठी एक थँक्यू ही खूप छोटी गोष्ट आहे, पण खरोखर थँक्यू. तुम्ही जर सपोर्ट केला नसता तर कदाचित आज मी इथे नसते. आपल्या सर्वांचे मनापासून आभार. माझे गुरुवर्य, कॉलेजमधून मला मिळालेले आपल्यासारखे सर्व मित्रमैत्रिणी यांचे सर्वांचे आभार. आपल्यासोबत हे 5.5 वर्ष खूपच मोठे नाही वाटलं. हा अनुभव खूप चांगला आहे, एक आठवणींनी परिपूर्ण आहे. आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आपले आशीर्वाद कायम माझ्या पाठी व आमच्या सर्वांपाठी असावे ही सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते. खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी आज पहिल्यांदाच बोलते. सगळ्यांचा आवाज आला, बाबू ही बोलते. नाही, आज बोलायचं, आज राहिलं तर राहूनच जाईल. आज फक्त माझ्या मम्मी पप्पांसाठी बोलायचं. नीटची एक्झाम सगळेच देता कशासाठी? MBBS साठी. आणि मी पण त्याच्यासाठीच दिली. भेटलं काय? BMS. BDS पण भेटत होतं, पण ते त्यांना नको होतं. BDS घेऊन काय करणार, त्यापेक्षा BMS तरी बरं असं म्हणून घेतला.
मग नंतर आता काय घ्यायचं फक्त BMSच घ्यायचं. घेतलं, कॉलेज भेटलं, 2 कॉलेज चेंज झाले, सिद्धकलेला आले. मग कॉलेज बघितलं. जेव्हा मम्मी आली तेव्हा तिला असं झालं की ठीक आहे, एवढं पण वाईट नसतं. MBBS म्हणजे खरंच सगळंच काही नाही आहे. BMS वाले पण काहीतरी करू शकता. त्याच्यानंतर जे झालं पुढं थोडी आयुर्वेदाची प्रॅक्टिस ॲड झाली, थोडं करत गेली. त्याच्यानंतर त्यांना कुठंतरी वाटायला लागलं की नाही, करते काहीतरी, करते, आवडते नाही आवडते माहीत नाही, पण करते. पप्पा तर कधीच काय बोलणार नाही, आवडते ठीक आहे, तुला करायचं तू कर, विषय नाही, तुला जे आवडेल ते तू कर, सपोर्ट आहेच. पण जेव्हा ती पहिल्यांदा आली तेव्हा तिचं जे होतं की नाही हे नकोच होतं, पण भेटलंय तर आता करायचंय. आणि आज जी ती आली आहे त्याच्यानंतर तिला आज नक्कीच काहीतरी वाटत असेल की नाही यार, हिने केलंय आणि काहीतरी वेगळं केलंय आणि खरंच काहीतरी वेगळं करणार आहे. आणि त्यात मी सांगते की मला आयुर्वेदच करायचं आणि मी फक्त आयुर्वेदच करेन. कारण मॉडर्न मला आवडत नाही असं मी म्हणू शकत नाही, पण मला जमत नाही. त्यामुळे मी आयुर्वेदच करेन. आणि त्यात मला भेटले सगळे माझे कलिग्स सपोर्ट करणारे. आणि दुसरं म्हणजे त्यात भेटलं पंचकर्म, ते तर खूपच छान झालं. आणि सगळ्यांचं असं ऐकलेलं की इंटर्नशिपचे डेज खूप हेक्टिक असतात, कॉलेजच्या इंटर्नशिपला खूप काम करावं लागतं. पण असं काही नसतं, फक्त एन्जॉय करायचं असतं. खरंच एन्जॉय केला आणि आम्ही पंचकर्मवाल्यांनी तर खूपच केलं. त्यामुळं सगळे बोलायचे हे करतात, हे सगळे पंचकर्मवाले करतात, खुश सुखी आहेत, फक्त पंचकर्मवाले सुखी आहे. असं काहीच नव्हतं, आम्हाला पण काम होतं, आम्ही पण खूप कामं केले. आम्ही कायची किस्सावाल्यांना रोज रजिस्टर मागायला जायचो, सगळ्यांकडे रजिस्टर मागायला जायचो, आम्हाला कोणी रजिस्टर द्यायचं नाही. कायची किस्सावाल्यांनी कधीच नाही दिलं. अशा प्रकारे आमची इंटर्नशिप संपली आणि खूप छान प्रवास झाला. सगळे कलिग, सगळे फ्रेंड्स, सगळे सपोर्टिव्ह भेटले, माझे रूममेट्स आणि को इंटर्न्स आणि सगळेच. आणि आजही माझ्या घरचे मला सपोर्ट करतायत मला आयुर्वेद प्रॅक्टिस करायला. त्यांना आवडो न आवडो, पण हिला करायचं आहे तर तू करणार आहे, एवढंच आहे. थँक्यू घरच्यांना पण, टीचर्सला पण, कलिग्सला पण. थँक्यू, स्पेशल थँक्स टू मम्मी अँड पप्पा. बस तुम्ही हे म्हणून सगळं केलं आहे आणि सगळं करणार आहे तुमच्यासाठीच करणार आहे. धन्यवाद. आजचा दिवस तुमचा आहे आणि तुम्ही तो एन्जॉय करताय हे जाणून येत आहे. आणि आता मी आमंत्रित करतो भगवती चोले हिला. खरं तर मी आज बोलण्याचं ठरवलंही नव्हतं आणि बोलणारही नव्हते, पण सर्वजण आपापले अनुभव सांगत होते म्हणून माझी खूप इच्छा झाली, म्हणून मी ठरवले जास्त वेळ घेणार नाही. सर्वांना मला एक आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे की इथे प्रत्येक आलेला विद्यार्थी त्याचं ॲडमिशन त्याच्या आईवडिलांनी येऊन सोबत घेतलं असेल, पण माझ्या आईवडिलांनी मला एवढं इंडिपेंडंट बनवलं आहे की प्रत्येक ठिकाणी राऊंड असो किंवा माझ्या नीटची परीक्षा असो आणि कॉलेजचं ॲडमिशन असो, मी एकटी फाईल घेऊन येऊन माझं ॲडमिशन घेऊन आजही फक्त माझी आई आलेली आहे इथे, कारण माझे वडील सामाजिक कार्यात मग्न आहेत. आणि यासाठी मी नाराज खूप होते, त्यांच्यावर 2-3 दिवस रडलेही, पण मला याचा खूप आनंद आहे की आज ते त्यांच्या सामाजिक कार्यात आहेत आणि मला त्यांचा आशीर्वादही आहे. आणि खरं तर हे सांगायचं आहे मला की मी एकदम अपरिपक्व फळ होते. मी फक्त एक रडणारी मुलगी, माझ्यात कुठलीही हिंमत नव्हती. पण आज अशी विद्यार्थिनी आहे मी, अशी एक वैद्य आहे की आज कुठेही जाऊन मी 4 गोष्टी कॉन्फिडेंटली बोलू शकते. आणि हे सर्व मिळाले मला, ते माझ्या कॉलेजकडून मिळाले आणि त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते. आणि आपण सर्वांनी इथे येऊन कार्यक्रमाला एवढे भव्य दिव्य बनवले त्याबद्दलही आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर्स. म्हणजे आपले सिनियर आपल्याला पदोपदी कामं येतं हे ऐकलंच होतं आणि असे सांगणारे आमचे सिनियरांचा हा अनुभव तरी आम्हाला कुठं कामं येईल असाच आता अपेक्षा ठेवतो. पण गमती जमतीचा आठवणींचा हा आता भागापासून पुढं जाऊया.
आपण परत एकदा लक्षात घेऊया की आपण या समाजात डॉक्टर म्हणून रुजू होणार आहात आणि आपल्याला समाजकार्य करायचं आहे. आणि या समाजकार्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी कॉलेजच्या ट्रस्टी वैद्य जयश्री सराफ मॅम यांना मी विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावे. आजच्या इंटर्नशिप कम्प्लिशन या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वैद्य हरीश पाटणकर, आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर खाडे, माझे सर्व सहकारी अध्यापक, सर्व विद्यार्थी आणि मुख्यतः पालक वर्ग, सर्वांचं आता स्वागत तर झालेलंच आहे. परंतु तुम्ही एका सुंदर कार्यक्रमाला येऊन, सर्वांनी येऊन एक छान अशी संध्याकाळ आपण एकत्र घालवतोय, हे आज मला खूप आवडलं आहे. तुमची मुलं तुम्ही 1-5.5 वर्षापूर्वी कॉलेजमध्ये आणून सोडलीत. जसं बालवर्गात नर्सरीमध्ये आपण नेऊन सोडतो, तसंच ही मुलं तुम्ही हाताला धरून आणून सोडलीत, आमच्या विश्वासावर आणून सोडलीत. आणि आज जर बघितलं तर ही सुटाबुटातली, ही साड्यांमधली मुलं पाहून आम्हाला विश्वास बसत नाही की अरेच्या ही मुलं एवढी पण खूप तयार झाली आहेत आणि खूप छान दिसत आहेत आणि पुढे खूप समाजकार्य छान करतील, असा विश्वास आता निर्माण व्हायला लागला आहे. कारण मी जेव्हा आयुर्वेदाला आले तुमच्यासारखंच होतं, परंतु थोडी माझी पार्श्वभूमी अशी होती की माझ्या घरी माझी तिसरी पिढी होती. माझे आजोबा, माझे आईवडील आणि नंतर आमची पिढी. आम्ही म्हणजे घरात असं तेव्हा मलाही कॉलेजमध्ये गेल्यानंतर आमचे प्रिन्सिपॉल, जिथं मला माझ्या वडिलांचंच कॉलेज होतं, आईवडिलांचंच कॉलेज होतं, त्याच्यामुळे ते लोक त्यांना सगळ्यांना ओळखत होते. आणि मग तू का बरं इथं, म्हणजे तू का वैद्य होतेस, तू का डॉक्टर होतेस. मग ते आपलं एक छापील उत्तर असतं रुग्णसेवा करण्यासाठी. मग रुग्णसेवा करण्यासाठी म्हटल्यानंतर मग ते माझा जो काही कोर्स होता तो BMS नंतर नवीन निर्माण झालेला BMS शुद्ध आयुर्वेदाचार्य असा कोर्स होता. 6 वर्षाचा पूर्वी कोर्स होता, नंतर तो संप वगैरे होऊन 5 वर्षाचा झाला. पण तेव्हा असं वाटायचं की अरे आपण कुठं आलोत, की डॉक्टर आपण घरातले सगळे आईवडील डॉक्टर आहेत, आपल्याला पण व्हायचं आहे म्हणून आपण आलोत. पण आपण खरोखर काय करतोय इथे येऊन, आयुर्वेद करतोय म्हणजे काय करतोय, आपल्याला आयुर्वेद समजतोय का. आमचे सगळे शिक्षक होते ते सगळे नुकतंच BMS हा कोर्स बंद झाल्यामुळे सर्वांच्या शिकवण्यात एक सगळं ॲलोपॅथीचंच जास्ती असायचं, कारण ॲलोपॅथीचे पेपर्स असायचे, त्यांना शिकवण्यात ते त्यांचं जास्ती त्याचा नॉलेज देण्याचा त्यांचा कल होता. पण तेव्हा आम्हाला असं वाटायचं की आमचं द्विधा मनस्थिती व्हायची की आपण आयुर्वेद शिकायचं का ॲलोपॅथी शिकायचं आहे. हळूहळू आयुर्वेदाची गोडी वाढत गेली किंवा करावं लागलं म्हणा, पण हळूहळू आम्ही आयुर्वेद शिकत गेलो आणि त्याच्यानंतर मग रुग्णसेवा म्हणजे काय हे समजायला लागलं. जोपर्यंत आपण स्वतः रुग्ण पाहायची वेळ येत नाही तोपर्यंत हे एक आधीचं जे काही शिक्षणामधलं म्हणणं असतं की रुग्णसेवा करायची ते खरोखरच थोडंसं घाबरल्यासारखं व्हायला लागलं. की आपल्या समोर पेशंट आला तर आपण काय करायचं आहे, आजूबाजूला आपले ना कोणी टीचर आहेत ना कोणी आपल्याला. मी बरेच वेळा इंटर्नशिपच्या मुलांना सांगत असते की आता तुमचा परिस्थिती अशी मधली परिस्थिती आहे की आईवडिलांचं काम संपलं आहे शिक्षण देण्याचं. 4.5 वर्ष त्यांनी फी भरली, 4.5 वर्ष तुम्हाला जे म्हणजे जे कर्तव्य होतं ते केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेजने जे काय द्यायचं होतं ते दिलं. पण आता इथून पुढं तुम्हाला 1 वर्ष जो मिळत होतं ते मिळणार होतं, 1 वर्ष इंटर्नशिपचं, तो पूर्णपणे तुमचं स्वतःचं वर्ष होतं की तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला जितकं ग्रहण करायचं ते वर्ष होतं की तुम्ही किती अभ्यास करू, किती पेशंट बघू, किती कोणाकडे रुग्ण आहेत ते बघू, कोणाला काय. कित्येक वेळेला मी म्हणजे सांगायचा प्रयत्न केला की अरे प्रत्येक पेशंट सारखा नाही आहे. तुम्ही एकमेकांची पल्स बघा, तुम्ही एकमेकांचं नाडी बघा की त्याच्यात काही फरक आहे का. तुम्ही एकमेकांचे स्टेथोस्कोप लावून तुम्ही बघा, छातीचे ठोके, हृदयाचे ठोके बघा सारखे आहेत का, त्याच्यात काही तुम्हाला बदल जाणवतोय का. अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडतील त्या तुमचा हा इंटर्नशिपचा भाग होता. आणि मला असं वाटतं की आपल्या कॉलेजमध्ये बऱ्याच जणांनी हा चांगल्या रीतीने पूर्ण केला असणार आहे. कारण बरेच जण आत्ता सांगत होते आम्ही या हॉस्पिटलमध्ये काम केलं आहे,
PSCमध्ये तुम्ही चांगलं काम केलं, सिव्हिलमध्ये तुम्ही चांगलं काम केलं. आमचा प्रयत्न कायम हाच होता की आपला स्टुडंट बाहेर जाताना कधीही कोणी त्याला काहीतरी नावं ठेवू नयेत, अपुऱ्या ज्ञानाचा किंवा काहीतरी येत नाही यांना असं म्हणू नये, हा आमचा प्रयत्न होता. आणि त्याच्यामुळेच मी जे शिकले माझ्या टिळक आयुर्वेदमध्ये, तेव्हा मला असं वाटायचं की जे काय आपल्याला शिकायला नव्हतं मिळालं, जे काय आपल्याला प्रत्यक्ष करायला नव्हतं मिळालं, ते आपल्याला इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मुलांना मिळायला पाहिजे. आणि म्हणून सुरुवातीपासून आम्ही पण धडपडतच पुढे गेलो. आम्हाला पण पहिल्या वर्षीपासून सगळं परिपूर्ण कॉलेज होतं असं मी म्हणणार नाही, परंतु तरीसुद्धा त्याच्यातनं ज्या गोष्टी आम्हाला जितक्या जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला आणि तो तुम्ही सगळ्यांनी गोड मानून तुम्ही आज एक उत्तम डॉक्टर म्हणून, उत्तम वैद्य म्हणून बाहेर जाणार आहात, ही आमच्यासाठी पण अभिमानाचीच गोष्ट आहे. कारण आयुर्वेद म्हटलं आणि ॲलोपॅथी म्हटलं, डॉक्टर सराफ सर नेहमी सांगायचे की तुम्ही ॲलोपॅथी शिकल्याशिवाय तुम्हाला ॲलोपॅथीची तुम्ही जेव्हा ज्ञान घ्याल, तुमची पुस्तकं वाचाल, त्याच्यातनं तुम्ही शिकाल, त्याच्याशिवाय तुम्हाला आयुर्वेद कसा महान आहे कळणार नाही. आयुर्वेदाने एक कुठल्याही गोष्टीवरती अवलंबित्व ठेवलं नाही. स्वतः क्लिनिकल परीक्षण जे आहे, स्वतः रुग्ण परीक्षण करणं आहे. आणि त्या जे परीक्षणाचे पद्धती सांगितल्या आहेत की ज्या त्रिविध परीक्षा असो, ते तुमचे त्रिदोष सिद्धांत असो, पांचभौतिक सिद्धांत असो, परीक्षणं असोत. परीक्षणं तर कुठलीच आपल्या इतकी छान सांगितलेली नाहीत. जी अष्टविध परीक्षण आहे, दशविध परीक्षण आहे, त्रिविध परीक्षण आहे. प्रत्येक टप्प्याटप्प्याने निदान कसं होतं, निदानाच्या तुमच्या सगळ्या षटक्रिया काल सांगितलेलं आहे. हे असं इतकं पद्धतशीर सगळं आपल्याकडे असताना सुद्धा, आयुर्वेद सायन्स एवढं परिपूर्ण असताना सुद्धा आपण त्याचा फायदा पूर्णपणे घेऊ शकत नाही, ही मला अजूनही खंत वाटते. की जितका अभ्यास करायला जावा तितका आयुर्वेद हा अधिक डीप आहे, अधिक अजूनही आपल्याला समजत नाही आहे असंच वाटत राहतं. तेव्हा तुम्ही आयुर्वेदाला आलात किंवा आयुर्वेदाचार्य झालात याच्याबद्दल बिलकुल वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही आयुर्वेदाचा उपयोग हा रुग्ण परीक्षणामध्ये नेहमी करावा असं मला नेहमी वाटतं. मी इंटर्नशिपच्या मुलांना सांगत असते की पेशंट आला तर तुम्हाला काय सांगितलं आहे, दर्शन आणि स्पर्शन आणि प्रश्न परीक्षा ही त्रिविध परीक्षण सांगितले तर त्याचा उपयोग करा. त्याच्यातनंच तुम्हाला समजायला लागेल. कित्येक उदाहरणं देऊन आपण सांगू शकतो की कसा पेशंट बघितल्यानंतर त्याचं डायग्नोसिस सुद्धा आपल्याला करता यायला पाहिजे. नुसतं रुग्ण बघितल्यानंतर सुद्धा इतकं आपलं ज्ञान आयुर्वेदाने आपल्याला दिलेलं आहे. दर्शन परीक्षा असो, स्पर्शन परीक्षा असो, प्रश्न परीक्षा असो, अष्टविध परीक्षण असो, सगळी परीक्षणही अतिशय परिपूर्ण आहेत. निदान करण्याचं एक जे काही आपली पद्धत आहे ती आपली पद्धत नाडी परीक्षण आहे. खूप गोष्टी आयुर्वेदाने दिल्या आहेत, खूप गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आपण जितका त्याचा अभ्यासच अजूनपर्यंत केला नाही असं वाटतं. आता आज आपल्याला जे प्रमुख अतिथी लाभलेत त्यांनी केश आयुर्वेद नावाचं एक हेअर आणि स्किन ह्याच्या बाबतीतलं अतिशय एवढ्या जगामध्ये इतक्या ठिकाणी आणि ब्रँचेस उघडल्या आहेत जगामध्ये सुद्धा आणि भारतामध्ये सुद्धा. म्हणजे केस आणखीन त्वचा ह्याच्यामध्ये किती डीप नॉलेज मिळवू शकतो आपण आयुर्वेदाच्या साहाय्याने. तसंच आता ह्याप्रमाणेच अनेक असे स्रोत आपल्याला उपलब्ध आहेत आयुर्वेदाचे की नवीन पद्धती ज्या चिकित्सेच्या पद्धती आहेत किंवा जे निदानाच्या पद्धती आहेत. आज तुम्हाला निदान पण खूप सोपं झालं आहे. नाडी परीक्षण म्हटलं तर त्याचं एक सॉफ्टवेअर आहे. असे काळाप्रमाणे त्याच्यात खूप प्रगती होत चाललेली आहे आयुर्वेदामध्ये सुद्धा. तर ती तुम्ही सगळे आत्मसात करून घ्या. परंतु मूळ जो आपला आयुर्वेदाचे सिद्धांत आहेत ते विसरू नका, तेच तुम्हाला तारणार आहेत. आत्ताची तुमची परिस्थिती अशी की तुम्ही अजूनपर्यंत डॉक्टर झालात, वैद्य तुमची आता थोड्या काळामध्ये तुम्हाला जेव्हा डिग्री मिळेल तेव्हा तुम्ही ऑफिशियली तुम्ही वैद्य व्हाल, डॉक्टर व्हाल, जे काय म्हणणार ते तुम्ही व्हाल. परंतु खरी परीक्षा तुमची रुग्ण समोर आल्यानंतर आहे. तुम्ही जी कितीही डिग्री घेतली, कितीही तुमचं सगळं असेल, परंतु रुग्ण समोर आल्यानंतर तुम्ही त्याच्याशी कसं वागता, त्याच्याशी कसं बोलता, त्याचं निदान कसं करता, आपल्याला जेवढे चिकित्सा पद्धती माहिती आहेत त्याच्यातले तुम्ही कुठले किती अनंत औषधं आहेत त्याच्यातलं तुम्ही कोणतं वापरता, ह्याच्यावर तुमचं पुढचं यश सगळं अवलंबून आहे. आणि म्हणूनच मला तुम्हाला ह्या निमित्ताने परत एकदा सांगावं असं वाटतं की सिद्धांत आपल्या आयुर्वेदाचे सोडू नका. त्याच्यातच सगळं सार आहे. जे तुम्ही पंचभौतिक सिद्धांत आहे, पंचभौतिक त्याच्या पलीकडे 6वं एलिमेंट नाही. अजून कित्येक प्रयोग चाललेत, कित्येक जगामध्ये उलतापालत चालली, पण ह्याच्याशिवाय दुसरं नाहीच आहे काही. तर मग आपण तेच का नाही
ॲक्सेप्ट करायचं आणि त्याच्यानुसारच चालायचं असं मला नेहमी वाटत राहतं. आपल्या कॉलेजमध्ये आज तुम्ही जे 5.5 वर्ष होतात त्याच्यामध्ये अनेक तुम्हाला अनुभव कॉलेजचे, इतर टीचर्सचे, चांगले वाईट काय अनुभव आमच्याकडनं पण तुम्हाला कधी रागवलं गेलं असेल, कधी जसं आता तो हा कोकाट म्हणाला की आम्हाला तडीपार पण करत होते. अरे ती त्या काळाचा एक तो प्रसंग असतो, त्यानुसार ते घडत असतं, तेवढं तिथपुरतंच असतं. कॉलेजला खरंच आमची पहिली बॅच जेव्हा आमची इंटर्नशिप होऊन बाहेर पडली तेव्हा सर्व विद्यार्थी, सर्व विद्यार्थिनी आणि सर्व शिक्षक हे फक्त रडत होते. आमच्या कॉलेजचे शिक्षक माझ्या सकट सगळे आम्ही फक्त एक म्हणजे हा तो दिवस आनंदात घालवायचा नसून तो दिवस आमचा सगळा रडण्यातच गेला, कारण मुलं आमच्या कॉलेज सोडून जाणार होती. आमची ती अतिशय लाडकी बॅच होती. त्याच्यामुळे तुमचीही बॅच म्हणजे प्रत्येक बॅचच अशी असते की अरे हे 5.5 वर्ष झाल्यानंतर हे जाणार आहे कुठेतरी माहिती असतं, ठरलेलंच असतं. परंतु तरीसुद्धा कॉलेजमधनं एक बॅच जाते याचं कुठेतरी कॉलेजला सुद्धा नक्कीच वाईट वाटत असतं. हे थोडं भावनिक पद्धतीने पण नक्कीच अभिमानही वाटत असतो की अरेच्या एक सक्सेसफुल वैद्य, सक्सेसफुल डॉक्टर आपल्याकडनं बाहेर चालला आहे आणि तो समाजात मिरवणार आहे सिद्धकलाचा विद्यार्थी म्हणून. असं मला तुमच्याकडनं खात्री हवी आहे का नाही? हां, मग याच्यापेक्षा दुसरं मला जास्ती काही बोलायचं नाही आहे. तुम्ही सगळ्यांनी एक छानपैकी एक समारंभ आयोजित केला आणि तो आपण आज त्याच्यातनं पूर्ण करतोय. याच्याबद्दल सर्वांना, आयोजकांना धन्यवाद आणि प्रमुख अतिथींचंही आज थोडक्या नोटीसवर येऊन इथं तुम्हाला वेगळ्या विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्वांचेच धन्यवाद आणि मी इथं थांबते. थँक्यू. धन्यवाद मॅम. आपला सल्ला आम्हाला वैद्यकीय जीवनात नाही तर वैयक्तिक जीवनातही प्रत्येक वळणावर. आता तुम्हाला असं झालं असेल का हा सारखा का बरं स्टेजवर येतोय बा, आता जाय बाबा तू इथून. पण जास्त वेळ घेणार नाही तुमचा प्रवास आज या क्षणापर्यंत पोहोचलाय. म्हणजे आज तुम्ही डॉक्टर झालात. पण हा जो प्रवास आम्ही इथे इतक्या वेळापासून वर्णन करतोय तो आपण व्हिडिओच्या स्वरूपात बघूया. पता नहीं क्या जादू है कॉलेज लाइफ में. जिंदगी जिनके साथ आप हंसते हैं, रोते हैं और जिंदगी जीना सीखते हैं. मंजिल की. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 1
त्यानंतर ते पण नवीन नवीन त्रास मिळाला त्यांचा होला, कारण काहीचे विचार नाही, आता तुमच्या बॅचबद्दल म्हणायचं झालं ना तर मुलींनी खूप छान, मुलांना बरेच वेळेला सांगावं लागलं, थोडी टाळाटाळी झाली. खरंच हा व्हिडिओ पाहून खरंच भावुक व्हायला झालं. म्हणजे आला की असं वाटतं की हा दिवस संपायलाच नको, पण दिवस नाही संपणार, पण कार्यक्रमाची सांगता आपल्याला करायलाच लागेल. आणि कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी मी आमंत्रित करतो ऋतुजा कपिले, डॉक्टर ऋतुजा कपिले समोर मला आज या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन देण्याची संधी दिली, यासाठी मी सर्वांचे खूप खूप आभार मानते. गुड इव्हनिंग एव्हरीवन. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू ऑल प्रेझेंट चीफ गेस्ट, टीचर्स, पेरेंट्स अँड स्टुडंट्स. अ स्पेशल थँक्स टू अवर चीफ गेस्ट डॉक्टर हरेश पाटणकर सर, who spared a time from his busy schedule to grace occasion. त्यानंतर सिद्धकला, हे सिद्धकला नावाच्या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करणाऱ्या आमच्या सर्वांच्या सर्वा डॉक्टर जयश्री सराफ मॅम, ज्या नेहमी आम्हाला गाईड करत आल्या, प्रत्येक वेळी आम्हाला सपोर्ट करत आल्या, त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. तसेच आमचे टीचर्स, फर्स्ट इयरच्या फर्स्ट डे पासून तर लास्ट इयरच्या लास्ट डे पर्यंत आमचे टीचर्स आम्हाला सपोर्ट करत आले, आम्हाला गाईड करत आले, त्यासाठी सर्व टीचर्सचे मी खूप खूप आभार मानते. डायरी माझ्या झांत्रॉन्स बॅच साठी, एक बार फिर मुलाकातें हुई, एक बार फिर मुलाकातें हुई, कुछ नहीं कुछ पुरानी बातें हुई, एक बार फिर मुलाकातें हुई, कुछ नहीं कुछ पुरानी बातें हुई, यादों की गली को फिर से सजाया जा, यादों की गली को फिर से सजाया गया, किलकारियों के समुंदर में घोटा लगाया गया, किलकारियों के समंदर में घोटा लगाया गया, सब ऐसे ही हंसते मुस्कुराते रहना, जिंदगी अभी बाकी है मेरे दोस्त कभी अलविदा ना कहना. सो खूप खूप धन्यवाद, ज्यांनी 5.5 वर्ष खूप छान राहिले, खूप आमच्या बॅचमध्ये खूप प्रेम राहिलं, खूप एकमेकांना सपोर्ट केले, सुख दुःख सगळं आम्ही एकमेकांशी शेअर केलं. त्याच आज सुंदर पर्वाचं इथून नवीन प्रवास सुरू होणार आहे, त्यासाठी मी झांत्रॉन्स बॅचचे खूप खूप आभार मानते. हिअर बाय आय कन्क्लूड द प्रोग्राम. थँक्यू सो मच. आजचा कार्यक्रम खूप छान झालाय, पण एका तरी पालकाला संधी मिळायला हवी बोलायला, कारण हे जे सगळे समोर बसलेले भावी डॉक्टर्स आहेत, त्यांचे आईवडील हे डॉक्टरांचे वडील आहेत, त्यामुळे आम्हाला सुद्धा बोलायला संधी मिळायला पाहिजे. आदरणीय व्यासपीठ, विश्वस्त सिद्धकला आयुर्वेदचे विश्वस्त आणि संचालक डॉक्टर जयश्री मॅडम सर, त्यानंतर प्रमुख पाहुणे आणि इतर उपस्थित सर्व प्राचार्य, जे विद्यार्थ्यांना आमच्या विद्यार्थ्यांना ज्यांनी घडवलं आहे त्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि उपस्थित सर्व पालकांना पण नमस्कार माझा. खरं तर आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना या सिद्धकला कॉलेजमध्ये पाठवलं त्यावेळेला इथे जी विद्यार्थी किंवा शिक्षकांनी जी काही मांडणी केली विद्यार्थ्यांच्या भावनिक किंवा इतर सर्वच, की कसं असेल कॉलेजमध्ये मुलांना शिक्षण चांगलं मिळेल का नाही, 5 वर्षानंतर त्यांना 5 वर्षापर्यंत मेहनत करताना त्यांना काही अडचणी येतील की नाही, ही सगळी आम्हाला पालकांना खूप हे होती की या सगळ्या अडचणीवरून आमची मुलं मात करतील की नाही करतील. पण मला आता असं वाटते की खरंच हे सगळे विद्यार्थी आहेत जे भावी डॉक्टर आहेत आज, त्यांनी खरंच काहीतरी अचिव्हमेंट केलेली आहे आणि त्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा सगळ्या पालकांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि राहिलं त्यांच्या पुढच्या भविष्याचं, तर एक उदाहरण मला आता जे प्रमुख पाहुणे आहेत आणि आपले प्राचार्य आहेत त्याने एक आरशाचं उदाहरण घेतलं आहे बघा. आरसा म्हणजे प्लेन मिरर. ज्या आरशासमोर आपण उभे राहिलो ना प्लेन मिरर, त्याची डावी बाजू आपण बघतो उजव्या बाजूला दिसते आणि उजवी बाजू असते डाव्या बाजूला दिसते. हे तुम्ही एक त्याचं प्रिन्सिपल लक्षात घ्या. मला विद्यार्थ्यांना हेच सांगायचं आहे की समोरचा पेशंट बघताना डावं उजवं करू नका. गरीब असेल त्या गरीबाला न्याय द्या, श्रीमंत असेल तर तशी ट्रीटमेंट द्या, पण डावं आणि उजवं करू नका. जो प्लेन मिररचा प्रिन्सिपल आहे की समोर उभं राहिल्यावर डावी बाजू उजवीकडे दिसते, उजवी बाजू डावीकडे दिसते. ह्या दोघांनी जे उदाहरण दिले त्याच उदाहरणाला मी पुढे जाऊन सांगतो की गरीब रुग्ण असतील त्यांना चांगली ट्रीटमेंट द्या आणि फक्त आपला आयुष्य हे गरीब रुग्णांसाठी आणि त्याचबरोबर केवळ पैशासाठी आपण हे इथे शिक्षण घेतलेलं नाही आहे.
आणि आयुष्य आपलं हे यासाठीच आहे की आपल्याला आरोग्याची चांगली सेवा आहे. कारण धनसंपदा आरोग्य म्हणतो आपण, ते त्यासाठीच, म्हणजे फक्त धन मिळवायचं नाही आहे, तर आरोग्य करत करत धन मिळवायचं आहे. थँक्यू. Thanks our honorable chief guest Vaidya Harish Patankar sir, Dr. Jayashree Saraf ma'am, Dr. Nemesh Saraf sir, our respected principal Dr. Prashant Khade sir, Dr. Ganesh Iyer sir, Dr. Sandeep Mane sir, all teachers, dear parents who made their time available from their busy schedule, and finally wish you all my dear graduates a happy and successful upcoming future. Hereby I conclude today's program. Thank you. लगता है आजकल दौर अपना आएगा यारो, जो खुद पे हो यकीन तो जिंदगी हसी. सर्वांनी मूवमेंट करा ना, सर्वांनी मूवमेंट करा. यस यस यस. काय काय फॅक्टरी